तुम्हाला वाटतं का 5000 वर्षापूर्वी व्हॉट्सअप आणि फेसबुक हे केस गळतीचं कारण म्हणून सांगितलं असेल? म्हणजे दिसतो आपल्याला एवढीसा केस, पण तो एवढीसा नाहीये. खूप गमती जमते त्याच्यात. आपल्या शरीरामध्ये जर किडनीचे काही मोठे विकार असतील ना, तर केसांमध्ये अचानक मधूनच भांग पडायला लागतं. त्यामुळे शुक्रधातूचं काम आपल्या शरीरातल्या फक्त मुलं तयार करणं किंवा बच्चे पैदा करणं नाहीये, बाल बच्चे पैदा करणं आहे. पण रुग्ण तपासणीची सुरुवातच ही केश आणि त्वचा परीक्षणातून होते. त्यामुळे ज्यांचे केस गळतायत त्यांनी लक्षात ठेवा की तुमचं ताट षड्रसात्मक असलं पाहिजे आणि भरलेलं ताट असलं पाहिजे, वेळेत जेवलं पाहिजे. ओके, जेवढे फॅटी लोक तेवढे हेअर कमी, महिलांमध्ये विशेषतः हे बघायला मिळतं. त्यामुळे इन्स्टंट वेट गेन, इन्स्टंट वेट लॉस लीड्स टू हेअर फॉल. जेवढा जास्त फेस तेवढे कमी केस. मध्यंतरी एक ट्रेंड होता आदिवासी हेअर ऑइल. तुमचं काय मत आहे आदिवासी हेअर ऑइल बद्दल? त्वचेचा आणि केसांचा घनिष्ठ संबंध आहे. तो वाढवायचा असेल तर तिथे 4-4 थेंब तेल रोज. इनपुट कमी करा, आउटपुट व्यवस्थित ठेवा. बॉडीला डिटॉक्सिफिकेशन नेहमी करत राहा. टू व्हीलर वरती जर तुम्ही हेल्मेट न घालता गेलात तरी पण केस गळणार आहेत. जास्त कॅप घातली तरी केस गळणार आहेत आणि विदाऊट कॅप फिरलात तरी केस गळणार आहेत. मिठाचा कंटेंट बॉडीत जास्त गेला की समजायचं केस गळायला सुरुवात होणार आहे. झटपट उपाय आयुर्वेदात कुठला आहे का केस व्यवस्थित ठेवण्यासाठी? सप्रेम नमस्कार. विनंती विशेष मंडळी द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलोय आरोग्याचं पत्र. आरोग्याचं पत्र ही सिरीज तुम्हाला माहिती आहे. या सिरीजमध्ये वेगळे डॉक्टर्स आपल्याशी गप्पा मारायला येत असतात. आज एक स्पेशल गेस्ट आपल्या या आरोग्याच्या पत्रामध्ये आलेत. त्यांनी तुमच्यासाठी खूप छान पत्र दिलं आहे. हे पत्र आहे आयुर्वेद आणि केसांची काळजी या संदर्भातलं, आणि त्यातले तज्ज्ञ डॉक्टर हरीश पाटणकर आपल्या सोबत आज आहे. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. कधीपासूनचा आपला योग शेवटी आज जुळून आला. आणि हरीश सरांची ओळख वेगळी द्यायची काही गरज नाही आहे, पण तरी एक फॉर्मॅलिटी म्हणून द्यावीच लागेल. प्राचीन संहिता गुरुकुल या संस्थेचे ते संस्थापक आहेत. भारतात, संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर त्यांचे 108 असे सेंटर्स आहेत जिथे ते जाऊन पेशंट्सना भेटत असतात आणि संपूर्ण आयुर्वेदाने त्यांच्यावर ट्रीटमेंट करत असतात. स्वदेशी भारत सन्मान 2009 हा सन्मान त्यांना मिळाला आहे. आणि आपल्या सगळ्यांसाठीच आनंदाची आणि आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्याची एक मोठी घटना आहे की 2022 साली बेस्ट आयुष स्टार्टअप हा त्यांना पुरस्कार पंतप्रधान मोदींच्या हस्ते मिळाला आहे. म्हणजे भारतामध्ये जो आयुर्वेदाचा प्रचार प्रसार होतो आहे याच्यामध्ये त्यांचं एक मोठं नाव आहे. शिवाय भारताबाहेर जी लोक आपला आयुर्वेद घेऊन जात आहे त्याच्यामध्ये त्यांचं मुख्यत्वे नाव घेतलं जातं. रशियामध्ये पण त्यांचं खूप मोठं काम आहे. तर सगळ्याच गप्पा आज होणार आहेत. तर तुम्हाला केसाची काळजी आयुर्वेदिक माध्यमातून घ्यायची असेल तर हा पॉडकास्ट पूर्ण बघा आणि पोस्टमनला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सुरू करूया. तत्पूर्वी मी जो हा शर्ट घातला आहे तो आम्ही घेतला आहे जनता खादी भांडार, खादीवड, लक्ष्मी रोड, पुणे येथून. तर तुम्हालाही खादी आवडत असेल तर त्यांना नक्की भेट द्या. लक्ष्मी रोडला त्यांचं दुकान आहे आणि त्यांच्या सगळ्या लिंक्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. चलो सुरू करते हैं. सर, खूप खूप नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. आमचं भाग्य आज तुम्ही आलेले आहात. आणि रील्समधनं दर 4 रील गेले की तुमची एक रील आम्हाला दिसत असते. तर पोस्टमनवर पण आता तुमच्या रील दिसतील. सर, केसांबाबत आपण मुख्यत्वे आज चर्चा करणार आहोत. केशायुर्वेद नावातच तुमच्या आयुर्वेद आणि केस असं एक कॉम्बिनेशन आहे. केस गळतीपासून थोडी सुरुवात करूया. सध्या केस गळती हा फार मोठा आणि कळीचा प्रश्न होऊन बसला आहे सगळ्यांसाठी. तर काय मुख्यत्वे कारण आहेत केस गळण्याची? कुठेही भेटायला गेलो, फिरायला गेलो, नातेवाईकांमध्ये गेलो, पॉडकास्टला आला तरी तोच प्रश्न असतो पहिला की आमचे केस गळतायत आणि याची कारणं काय असतील आणि ट्रीटमेंट काय असेल. तर बेसिकली आयुर्वेद हा खूप प्रिसाइजली आपल्याला केस गळतीची कारणं सांगतो. म्हणजे एवढी प्रिसाइज कारणं मी आयुष्यात कुठे वाचली नव्हती. म्हणजे तुम्हाला वाटतं का 5000 वर्षापूर्वी व्हॉट्सअप आणि फेसबुक हे केस गळतीचं कारण म्हणून सांगितलं असेल? काय होत? 5000 वर्षापूर्वी वाग्भटाचार्यांनी खाली मान घालून काम करणे हे केस गळण्याचं कारण सांगितलंय. आणि आता आपण खाली मान घालून काम कशामध्ये करतोय? सगळे रील स्क्रोल करताना, मोबाईल वापरताना, व्हॉट्सअप वापरताना, फेसबुक वापरताना. एवढंच काय, उशी न घेता झोपणं हे सुद्धा एक केस गळतीचं महत्वाचं कारण. अच्छा. आपल्या डोक्याला एक 4 इंचाची, जेवढा आपला पाठीचा कणा आणि डोका आहे याच्यात गॅप जेवढा आहे तेवढी एक छोटीशी उशी आपण प्रत्येकाने घेऊन झोपलं पाहिजे. त्याचबरोबर शॉवर खाली कंटिन्युअसली आंघोळ करणं, स्विमिंगच्या टँकमध्ये पोहणं, पूर्वेकडचा वारा म्हणजे पूर्ववात ज्याला म्हटलं. टू व्हीलरवरती जर तुम्ही हेल्मेट न घालता गेलात तरी पण केस गळणार आहेत आणि जास्त वेळ हेल्मेट घातलं तरी केस गळणार.
बर. जास्त कॅप घातली तरी केस गळणार आहेत आणि विदाऊट कॅप फिरलात तरी केस गळणार आहेत. म्हणजे केस गळणं हे एवढ्या व्हेरियस अँगल्स पासून सुरू होतं ते अप टू द खाण्यातल्या गोष्टी. म्हणजे मिठाचं प्रमाण खाण्यामध्ये आपल्या जास्त आलं तरी आपले केस गळायला लागतात. खूप लोक वरून मीठ घेतात. आजकाल सगळे कुरकुरे असेल किंवा फ्रेंच फ्राईज आहे किंवा काही लोणचं हे ते जास्त ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह घातलेलं आहे, मिठाचा कंटेंट बॉडीत जास्त गेला की समजायचं केस गळायला सुरुवात होणार आहे. आणि ॲडिशन टू दॅट केश आयुर्वेदचा रिसर्च सांगतो की लिंबू पाणी रोज सकाळी तुम्ही घेत असाल तरी 6 महिन्यानंतर तुमचे केस गळायला सुरुवात होणार आहेत. म्हणजे केस गळण्याचे एवढे वेरियस अँगल्स आहेत. पण रील्समध्ये तर आम्ही पाहतो की लिंबू पाण्याने सुरुवात करणं म्हणजे दिवस चांगला जाणं वगैरे वगैरे, पण त्याचा केसावर असा परिणाम होतो हे माहित नव्हतं. याच्यापूर्वी सुद्धा मी अनेक ठिकाणी खरं वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखतीला बोलवल्यानंतर हे खूपदा सांगितलेलं आहे, पण तरी इथं शॉर्टमध्ये रिपीट करतो. लिंबू हे क्लिनिंग एजंट म्हणून वापरलं जातं. बरं. म्हणजे बघा, कुकरमध्ये पण एक लिंबाची फोड तुम्ही ठेवताय. हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर हात स्वच्छ करण्यासाठी सुद्धा लिंबू पाणी ते देतात. आपलं पोट साफ होण्यासाठी, आतून क्लीन होण्यासाठी पण आपण लिंबू पाणी पितो. त्याचबरोबर व्हील साबण, कपडे धुण्याचा, त्याच्यामध्ये पण लिंबू आहे. बरोबर. बर्तन धोणे का साबण, ज्याला आपण भांडी घासण्याचा साबण म्हणतो, विम बार, त्याच्यामध्ये पण लिंबू आहे. एक बूंद में सोने. हा, जिथे जिथे लिंबू आहे, लिंबाचं कामच एक शालन कर्म आयुर्वेदानुसार, म्हणजे स्वच्छ करणं, धुवून काढणं, काढून टाकणं. तसं कपाल मोक्ष होतो. एवढे केस त्याने गळायला लागतात. ते जर प्रमाणापेक्षा जास्त पिलात तर, अर्थात प्रमाणात घेतलं तर ते न्यूट्रिशनच देत आहे, फायदाही करत आहे, पण प्रमाणापेक्षा जास्त घेतलं तर त्याने सुद्धा केस गळणार आहेत. ओके. तुम्ही काही एक्सटर्नल फॅक्टर्स सांगितले आता, त्याची आपण काळजी घेऊ शकतो. समजा हेल्मेट वापरतोय तर योग्य प्रमाणात, कॅप कधी वापरतोय तर योग्य प्रमाणात, पण पोटातून घ्यायच्या मग कुठल्या गोष्टी अशा की ज्याने केस गळण्याचं प्रमाण कमी होईल किंवा पूर्ण थांबेल? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. पोटातून घेताना आपण अशी औषधं घेतली पाहिजे जे आपल्या हाडांना पण बळकटी देतात. कारण आयुर्वेदानुसार आपल्या अस्थिधातूतून केश धातूची निर्मिती होते. त्यामुळे बदाम, अक्रोड, मनुके, खजूर, अंजीर या गोष्टी आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचा फायदा देतात. आणि आत्ताच मी लिंबाचं सांगितलं तसं, तुम्ही व्हिटॅमिन सी साठी लिंबू वापरत असाल तर केस गळणार आहे. बरं. पण तुम्ही व्हिटॅमिन सी साठी आवळा खाल्लात तर केस वाढणार. अच्छा, ओके. म्हणजे व्हिटॅमिन सीच आहे, पण नुसता सोर्स तुम्ही चेंज केलात तरी सुद्धा तुमचं केस गळणार आहेत की वाढणार आहेत हे ठरतं. आणि मग त्या आवळ्यापासून बनवलेला च्यवनप्राश जर तुम्ही रोज घेत असाल तर अजून चांगलं. क्या बात आहे. म्हणजे केसांना हे न्यूट्रिशनच लागतं. आपली एकही गोष्ट आपल्याला अशीच सोडून जात नाही. तुमची मित्र मैत्रीण तरी तुम्हाला अशीच सोडून गेलेली आठवते का? नाही ना. मग केस तर महत्वाचा अवयव आहे, तो असाच कसा सोडून जाईल? काहीतरी प्रेम कमी पडतंय, काहीतरी न्यूट्रिशन कमी पडतंय, कुठेतरी लक्ष थोडं कमी पडतंय. थोडं लक्ष द्या, ते केस टिकायला लागतात, वाढायला लागतात. शेतीसारखंच आहे होतंय. एखाद्या पिकाची कशी आपण काळजी घेतो, थोडी आपण झाडाची पिकाची काळजी घेतली की ते झाड बहरतं, फुलतं, वाढतं. काळजी नाही घेतली तर ते हिरमुसतं, रुजतं, वृक्ष होतं आणि गळायला लागतं. केसांचंही अगदी तसंच आहे, काही वेगळं नाही. ओके. काय काय बेसिक काळजी आहे म्हणजे तुम्ही अगदी सगळ्यांना इझिली जमेल अशी? कारण आई मला लहानपणापासून सांगायची की शॅम्पू वापरून पण शिकेकाई वापर. बरोबर. शिकेकाई बनवायची ती सगळी प्रोसेस आहे, ती खूप टाइम कन्झ्युमिंग असायची. घरी असताना करायची आई वगैरे, त्यामुळे तेवढं होत असेल. पण झटपट उपाय आयुर्वेदात कुठला आहे का केस व्यवस्थित ठेवण्यासाठी? सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात सोपा उपाय केस टिकवायचे असतील तर तो फ्रीमध्ये आहे, आणि तो म्हणजे 4 थेंब तेल रोज केसांच्या मुळांना हलक्या हाताने लावणं. बरं. आयुर्वेद सांगतो शिरहा श्रवण पादेशु तम विशेषण शीलयत. बरं, हे दिनचर्येत आलंय. दिनचर्या म्हणजे रोज करण्याच्या गोष्टी. संडेचर्येत नाही आलं की आपल्याकडे दर शनिवारी नाही तर मोठा मालिशचा कार्यक्रम असतो आणि दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी केस धुवायचे. स्त्रियांचा तर महिला वर्गाचा पर्टिक्युलरली हा प्रोग्राम असतो की शनिवारी रात्री किंवा रविवारी सकाळी भरभरून तेल लावतात आणि मग त्याच्यानंतर ते तेल धुण्यासाठी शॅम्पू जास्त वापरतात. आता केस धुवायचे नाही आहेत, त्यांना तेल धुवायचं. बरोबर. मग एवढं तेल आपण लावतोच कशाला की जे काढण्यासाठी 4 शॅम्पू लागतील. तुमच्या घरात एखादं लहान बाळ आहे आणि तुम्हाला वेळ नाहीये म्हणून त्याला तुम्ही रोज जेवण देत नाही आहात आणि रविवारी तुम्हाला सुट्टी म्हणून भरपूर खा आता खा, आजच खाल्लं पाहिजे, असं नाही चालत ना. रोज जेवण करतो की नाही आपण, मग तसं केसांना सुद्धा रोज जेवण दिलं पाहिजे. आणि किती ते एक 1 स्क्वेअर फूट एरियाचा तुम्ही कागद घ्या आणि त्याला असे 4 थेंब फक्त लावा आणि तो कागद असा लटकवा घरामध्ये. बघा, तो एक अर्ध्या पाऊण तासात ना अख्खा कागद ओला होतो. करेक्ट. पूर्वी ते गावाकडे माशा वगैरे ते अट्रॅक्ट करण्यासाठी ते वापरलं जायचं. बघा,
आपल्या डोक्यावरती तो कागद ठेवून बघा, एक्झॅक्टली साधारण 1 स्क्वेअर फूट एरिया आपल्या डोक्याचा आहे. 4 थेंब तेल पुरतं. ज्या लोकांची तक्रार असते ना की आम्ही तेल लावल्यानंतर डोकं ऑइली वाटतं, चिपचिपं वाटतं, मग ते केस बारीक वाटतात, गळतात किंवा आम्हाला बाहेर फिरता येत नाही, तर एवढं तेल लावताच कशाला जे तिथं ऍडसॉर्ब होतं. आपण केमिस्ट्रीत शिकलो होतो, AD ऍडसॉर्ब आणि AB ऍब्सॉर्ब. तर AB वापरायचं, ऍब्सॉर्ब झालं पाहिजे एवढंच तेल लावायचं. ऍडसॉर्ब झालं की त्याच्यावर डस्ट येणार, पोल्युशन येणार, अजून 4 गोष्टी चिटकणार आणि मग केस गळायलाच लागणार. बरोबर. तर रोज 4 थेंब तेल नित्यनेमाने न विसरता वापरा. कोणतंही तेल, त्याच्यातही खोबरेल तेल असेल, व्हर्जिन कोकोनट ऑइल, वन ऑफ द बेस्ट. रोज लावा, फक्त तुमचे केस छान वाढायला लागतात. ओके. मला इथे थोडा विरोधाभास वाटतो डॉक्टर, की ॲलोपॅथिक डर्मॅटॉलॉजिस्टकडे आम्ही जेव्हा जातो तेव्हा केस बघून ते पहिल्यांदा सांगतात की तेल लावणं थांबवा. तर मग आयुर्वेद जर सांगते रोज तेल लावलं पाहिजे, तर मग त्यांच्याकडून असा का बरं सल्ला येत असेल? नाही, विरोधाभास नाहीये, हा शिक्षणातला फरक आहे. बरं. ओके. आता एक गोष्ट आहे, समजा इथं आईस्क्रीमचा डब्बा आहे, तर त्याच्यात कॅलरीज आहेत, प्रोटीन आहेत, फॅट आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत. ती पण एक भाषा आहे त्या आईस्क्रीमच्या डब्याकडे बघण्याची. आणि तोच आईस्क्रीम आयुर्वेदाच्या व्यक्तीने बघितला तर तो म्हणणार की याने कफ वाढतो. आता आईस्क्रीम काढा आणि तिथे वाटीभर हरभरे ठेवा, त्याच्यात पण कॅलरी आहेत, प्रोटीन आहेत, फॅट आहेत. पण त्याच हरभऱ्यांकडे प्रोटीन सोर्स म्हणून आम्ही नुसतं बघत नाही, हरभऱ्याने वात पण वाढतो. बरोबर. आणि ह्या गोष्टी प्रूव्हन आहेत. म्हणजे तूर डाळ खाल्ली तर त्याने पित्त वाढणार आहे, हरभऱ्याची डाळ खाल्ली तर वात वाढणार आहे, मूग डाळ खाल्ली तर आपला कफ बॅलन्स होणार आहे. म्हणजे वात, पित्त, कफ ही पण एक परिभाषा आहे एखाद्या गोष्टीकडे बघण्याची. तसं ते फक्त एका परिभाषेतून बघतायत. आपल्याकडे जुनी चामड्याची चप्पल जरी आपण घातली तरी तुम्ही बघा, आपल्या आजोबा वगैरे त्या चपलीला तेल पाजायचे आठवड्यातून एकदा. हो, त्यांचा कार्यक्रम बरोबर, कार्यक्रमच असायचा तेल पाजण्याचा. म्हणजे चप्पल सुद्धा तेल पाजली तर कुरकुरत नाही, तिची स्किन चांगली राहते. मेलेल्या चामड्याची चप्पल जर तेल लावल्यानंतर ते चामडं चांगलं राहत असेल, हे तर जिवंत चामडं आहे. बरोबर. याला हायेस्ट ऑइलची गरज आहे. सुश्रुताचार्यांनी अख्खा स्नेहोयम पुरुष, अख्खा अध्याय फक्त आपण स्नेहाचे, तेलाने तयार झालेलो आहोत त्याच्यावरती लिहिलेला आहे. बापरे. आपल्या प्रत्येक गोष्टीला ऑइल लागतं. विदाऊट ऑइल आपल्या बॉडीतल्या गोष्टी ल्युब्रिकेट चांगल्या नाहीत होत. ओके. तुम्ही डोक्याला तेल लावू नका, 4 दिवस डोकं ड्राय वाटायला लागतं. बरोबर. वृक्ष व्हायला लागतं, केस पण वृक्ष व्हायला लागतात. मग सिरम वापरा, आमचं जेल वापरा किंवा आमची क्रीम वापरा. फॉरेन कंट्रीजने बेसिकली आपल्यावरती पाश्चिमात्य देशांनी एवढा बुद्धिभेद केलेला आहे की जे जे चांगलं होतं ते बंद पाडलं. बरोबर. अगदी लहान मुलाची टाळू भरणं हे सुद्धा बंद पाडलं. पण आपण पूर्वापार बघतोय. बरं, आपलीही टाळू भरली म्हणूनच आपण डॉक्टर झालो ना. मग आपण पुढच्याची टाळू भरू नका असं कसं सांगायचं? बरोबर आहे. टाळू भरल्याने पण केस अर्थातच, कारण केसांसाठीही न्यूट्रिशन मिळणार आहे. आपल्या स्कलमध्ये एकूणच जे बोन आहेत त्या हाडांना दार्ढ्यकृत हे कार्य होण्यासाठी तिथं तेल गरजेचं सांगितलेलं आहे. वाताचं सर्वोत्तम औषध हे तेल आहे आणि तेल हे असलंच पाहिजे, त्याच्यात काही दोमत नाहीये. ओके. तेलाचीच चर्चा चालू आहे, तर पुढचा प्रश्न मी थोडा आधीच घेतो की तेल लावण्याची योग्य पद्धत काय मग डोक्याला? वा, परत मी आता म्हटलं तसं की 4 थेंब तेल रोज हलक्या हाताने केसांना मसाज करून लावायचा आहे. ओके. खूप ट्रॅव्हलिंग असेल, खूप बाहेर तुम्ही जात असाल तर रात्री आल्यानंतर लावा. ज्यांना सकाळी आंघोळीनंतर 4 थेंब तेल लावून 10 ते 15 मिनिट सनलाईट घेता येईल ते सर्वोत्तम. कारण तेल लावल्यानंतर उष्णता म्हणजे स्नेहन आणि स्वेदन हे 2 उपक्रम एकत्र झाले तर त्याचं ॲब्सॉर्प्शन सगळ्यात जास्त चांगलं होतं आणि केसांनाही त्याचा फायदा खूप चांगला होतो. अगदीच कधी आधीमध्ये वाटलंच तुम्हाला तर भरभरून चंपी मालिश करून सुद्धा तुम्ही नंतर आंघोळ करू शकता. पण एक आठवड्यातून किंवा अगदी 15 दिवसातून एकदा ठेवा. पण रोज ऑइल लावणं हे खूप गरजेचं आहे, ते केलंच पाहिजे. अगदीच ज्यांना रोज शक्य नाही त्यांनी आठवड्यातून किमान 2 ते 4 वेळा तरी तेल लावलंच गेलं पाहिजे. बरोबर. केसांचं मूळ असतं त्याला आपण म्हणतो स्काल्प. बरोबर. तर स्काल्पची काय विशेष काळजी घेतली पाहिजे आणि त्याच्यावर काय काय फॅक्टर्स असतात की ते स्काल्पला अफेक्ट करतात? कारण आता आपण खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. स्काल्प बघा, आता इथून आपण पाहायला सुरुवात केली इथपर्यंत, जो अख्खा एक स्कल म्हणून आपण बघतो. बरोबर. डोकं दुखायला लागल्यानंतर आपण कधी कधी इथे डोकं धरून बसतो. बरोबर, हे जास्त दुखतं म्हणून. कधी कधी आपला माथा ठणकतो आणि कधी कधी ओढणीने पूर्ण बांधून ठेवतो कारण हे पाठीमागून दुखत असतं. बरोबर. मग इथं डोकं दुखत असेल ना तर हे वाताचं आहे. बरं. इथं डोकं दुखत असेल तर ते पित्ताचं आहे Correct. आणि पाठीमागे दुखत असेल तर ते कफाचं आहे. म्हणजे स्काल्प मध्ये साधी डोकेदुखी सुद्धा वातज, पित्तज आणि कफज कॅटेगरीत आपल्याला डिस्क्राईब करता येते. हीच गोष्ट केस गळण्याच्या बाबतीत आहे.
पुढचे केस गळत असतील तर ते वाताचे गळत आहेत, बर मधले गळत असतील तर ते पित्तामुळे गळत आहेत, आणि पाठीमागचे गळायला लागले असतील तर ते कफामुळे गळत. ओके. आणि म्हणून आपले केस पहिल्यांदा वातज खालित्य, पित्तज खालित्य का कफज खालित्य ग्रंथानुसार सांगितलेलं हे आपण क्रॉस चेक करावं. हे सोपं आहे. एकतर आता मी सांगितलेल्या मेथडने स्वतः क्रॉस चेक करावं किंवा एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन त्याची तपासणी करावी. आपण आपल्याकडे केशायुर्वेदमध्ये सुद्धा एक टिपिकल फॉर्मॅट आहे. पहिल्यांदा अर्धा तास तुमची पूर्ण केस टेकिंग होते, त्याच्यामध्ये सगळं तुमच्या प्रकृतीची माहिती मिळते. मग त्याच्यानंतर फोटोग्राफी होते. आत्ता मी तुम्हाला म्हटलं तसं फ्रंट एरिया, टॉप एरिया, बॅक एरिया, लेफ्ट साईड, राईट साईड असे 5 वेगवेगळ्या रिजनमधले फोटो काढले जातात. ती स्काल्प फोटोग्राफी टेस्ट, स्काल्पचा प्रश्न विचारला तुम्ही म्हणून, बरोबर. पर्टिक्युलरली स्काल्पच तपासला जातो. मग त्याच्यानंतर स्किन ॲनालिसिस म्हणजे स्काल्प ॲनालिसिस, म्हणजे पुन्हा त्या स्काल्पवरती 50x झूमचा आणि 200x झूमचा असे दोन आपण कशी सोनोग्राफी करतो बरोबर. तसं ते लेन्स आहेत त्या वापरून त्यातून झूम करून बघितलं जातं की एका हेअर फॉलिकलमध्ये एकच केस येत आहेत का, एका हेअर फॉलिकलमध्ये 2-2 केस आहेत का, एका हेअर फॉलिकलमध्ये 3 केस आहेत. अच्छा. मग त्याच्यानुसार पुन्हा त्याचं वातज, पित्तज आणि कफज बायफर्गेशन ठरतं. तिथं डॅन्ड्रफ आहे का, तिथे कुठलं इन्फेक्शन आहे का, उवा किंवा लिका आहेत का, असं सगळं बारीक परीक्षण त्याचं केलं जातं. त्याच्यातूनही काही वाचलंच तर मग त्याच्यात वेगवेगळ्या रिजनमधले 5 हेअर सॅम्पल कलेक्ट केले जातात आणि मग ते 5 हेअर सॅम्पल घ्यायचे, ते टेस्टिंगला पाठवायचे. त्याचं मायक्रोस्कोपिक ॲनालिसिस होतं. त्याचे रूट, शाफ्ट आणि टीप असे 3 तुकडे केले जातात. रूट चेकिंगला पाठवलं जातं. पुन्हा त्या रूटचे ॲनाजन, कॅटाजन आणि टिलोजन अशा 3 वेगवेगळ्या फेजेस पडतात. मग ते चेक करून बघितलं जातं की कशामुळे नक्की केस गळतात. शाफ्टचे सुद्धा क्युटिकल, कॉर्टेक्स, मेडुला असे 3 वेगळे त्याचे कट पडतात. ते चेक केले जातात की आपलं क्युटिकल डॅमेज आहे का, मेडुला चांगला आहे का, कॉर्टेक्स चांगला आहे का. आणि टीपमध्ये तर 17 प्रकारचे डिसिजेस आहेत. म्हणजे आपण नुसतं स्प्लिट एंड म्हणतो ना, 2 मुहे बाल, तसं नसतं. ते वाय शेप आहे का, फिदर लाईक अपीअरन्स आहे का, डीप वाय आहे का, कट आहे का, ट्विंकल आहे का, सगळे त्याच्यातले बारीक बारीक प्रकार असे 17 प्रकार पडतात. म्हणजे दिसतो आपल्याला एवढीसा केस पण तो एवढीसा नाही आहे, खूप गमती जमते त्याच्यात. अच्छा. आणि डॅन्ड्रफचा आत्ता विषय निघाला तर केस खराब असल्यामुळे डॅन्ड्रफ होतो की स्काल्प खराब असल्यामुळे डॅन्ड्रफ होतो? डॅन्ड्रफचं नक्की ते तंत्र काय आहे? खूप चांगला प्रश्न आहे. आत्ता मी तुम्हाला वात, पित्त, कफाचं गणित सांगितलं होतं बघा, बरोबर. तसंच आयुर्वेदामध्ये आता समजा हा केस आहे ना, तर वयोहो रात्री भुक्तानम ते अंत मध्य आदिग क्रमात असं त्याचं सूत्र आहे. म्हणजे टिपवरती जर डॅन्ड्रफ असेल आणि शोल्डरवरती पडत असेल ना तर तो वाताचा असतो. तो जर शाफ्टवरती असेल डॅन्ड्रफ तर तो पित्ताचा असतो. आणि तो जर अगदी स्काल्पला चिटकून डॅन्ड्रफ असेल, आपण असं नख वगैरे घातल्यानंतर बऱ्याच जणांच्या नखात येतो, पेशंट सांगतात पर्टिक्युलरली, तर तो कफाचा डॅन्ड्रफ असतो. मग आता आपण म्हणतो की शिरोधारा केली पाहिजे. आयुर्वेदामध्ये शिरोधारा तुम्ही ऐकूनच असाल, पण ती शिरोधारा सुद्धा वाताची असेल तर तेलधारा करा, पित्ताचा असेल तर तक्रधारा करा, आणि कफाचा डॅन्ड्रफ असेल तर क्वाथधारा करा. म्हणजे नुसत्या तेलधारेने बरे होत नाहीत. क्वाथधारा कधी करायची, तक्रधारा कधी करायची, तैलधारा कधी करायची हे तपासून जर शिरोधारा केली तर त्याचा 100% रिझल्ट मिळतो. आणि म्हणून टेस्टिंग खूप महत्वाचं. म्हणजे एक केस या विषयावर पण आयुर्वेदाचा इतका डीप डाऊन एवढा स्टडी डीप, हो हो हो, जो मॉडर्न मेडिसिनच्या खूप जास्त आहे. तुम्हाला माहित आहे का, आपल्या शरीरामध्ये जर किडनीचे काही मोठे विकार असतील ना तर केसांमध्ये अचानक मधूनच भांग पडायला लागतात. अचानक मधूनच. हे अरिष्ट लक्षणांमध्ये सांगितलेलं आहे. केसांचं निदान करून कोणता माणूस कधी मरणार आहे इथपर्यंतचं वर्णन आयुर्वेद शास्त्रात दिलेलं आहे. बापरे. आपण हे पाहतच नाही. म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे. आयुर्वेदाची परीक्षाच मुळात सुरू कुठून होते? दर्शन स्पर्शन प्रश्न ही परीक्षेतात रोगिणम. म्हणजे पहिलं परीक्षण कुठलं? दर्शन परीक्षण. आणि दर्शन परीक्षणामध्ये रुग्णाला तुम्ही जेव्हा बघता तेव्हा एक्झॅक्टली काय बघता? त्वचा आणि केस. दुसरं काय दिसतं तेव्हा? म्हणजे प्रत्येक डॉक्टर पेशंटचं परीक्षण हे फक्त त्वचा आणि केस बघूनच करत असतो. काही जण सांगतात, काही जण सांगत नाहीत. काहींना लॉजिक माहिती असतं, काहींना नसतं. पण रुग्ण तपासणीची सुरुवातच ही केश आणि त्वचा परीक्षणातून होते. क्या बात आहे. ओके, बॅक टू द तेल या टॉपिककडे मला यायचं आहे. कारण इतके मार्केटमध्ये तेल आता अवेलेबल आहेत. कोणी म्हणतं आमच्या ह्याच्यात बदाम आहे, कोणी म्हणतं आवळा आहे. तर घरच्या घरी काही घरचे आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट्स टाकून असं कुठलं आपण तेल बनवू शकतो काय की जे आपण रोज लावल्यानंतर खूप फायदा होईल त्याचा? अगदी घरच्या घरी तुम्ही तेल बनवू शकता. तुम्ही व्हर्जिन कोकोनट ऑइल आणू शकता. त्या ऑइलमध्ये तुम्ही जास्वंदाची फुलं टाकून ठेवू शकता. किंवा त्याच्यानंतर आवळा आहे, हिरडा आहे, जटामांसे आहे, निरगुंडे आहे.
ओनियन ऑइल आता खूप मार्केटमध्ये खूप, फेमस खूप. आहे. कांद्याच्या रसापासून पण तुम्ही त्याच्यामध्ये रस टाकून पुन्हा उकळून ते तेल बनवू शकता. पण तरी माझा एक प्रश्न आहे सर, तुम्हाला सगळ्यांना घरी का तेल बनवायचं असतं? आम्ही लोक आमचं आयुष्य घालवतोय, रिसर्च करतोय आणि बेस्ट ऑइल तुमच्यासाठी, तुमच्या चांगल्यासाठी शोधून काढतोय आणि प्रत्येकाला आपलं घरगुती तेल बनवायचं असतं. तुमचा प्रश्न म्हणजे अगदी उद्या साहजिक तुम्ही आहे. म्हणणार सर घरच्या घरी अपेंडिक्स काढून मिळेल का, घरच्या घरी ऑपरेशन काय आम्हाला करायला मिळेल का? मग तुमचं एखादं छान तेल सजेस्ट करा आम्हाला. असा प्रश्न असू शकतो. पण तरी सुद्धा मी म्हणेल की पुन्हा घाई नका करू प्रत्येकानेच. एक छोटंसं तुम्ही साधं हिमोग्लोबिन वाढवायचं असलं तरी रक्त तपासणी करता आणि त्याच्यानंतर कोणतं औषध घ्यायचं हे ठरवता. बरोबर. तर मग केसांच्या बाबतीत जो आपला एवढा प्राणप्रिय मुकुट आहे, तो डोक्यावरचा मुकुट आहे, तो टिकला तर सौंदर्य आहे, तो नॅचरल मुकुट आहे देवाने दिलेला. थोडंसं त्याचं टेस्टिंग करा. भारतातली पहिली आयुर्वेदिक हेअर टेस्टिंग लॅब एखाद्या व्यक्तीने सुरू केलेली आहे एवढ्या कष्टाने. त्याला मोदीजींनी ॲप्रिशिएट केलेलं आहे. बेस्ट फर्स्ट आयुष स्टार्टअप अवॉर्ड दिलेला आहे. तर मला असं वाटतंय की एक छोटीशी टेस्ट आपण केली गेली पाहिजे आणि मग आपलं वातज केस आहेत, पित्तज केस गळणं आहे का कफज आहे हे शोधून किमान आपण जर केशायू तेल आहे, हेअर ऑइल आहे आपलं वन ऑफ द बेस्ट, ट्रायरेज ऑइल आहे, ट्राय म्हणजे तिन्ही दोषांवरती जाणारं, असं आपण कॉमन सगळ्यांसाठी यूज होणारं पण ऑइल वापरू शकता आणि त्याने नक्की आपल्याला केस गळण्यात खूप चांगला फायदा होणार आहे. बरोबर. नाही आणि मी पण तुमच्या याची रिओढीन पुढे, कारण केस डोक्यावर टिकावे हे सगळ्यांनाच वाटत असतं, पण मला वाटतं की खूप कॅज्युअली घेतो आपण केसांची हे. कारण अतिपरिचयात अवज्ञा. करेक्ट. जो आपण टेकन ग्रँटेड घेतो ना, की हे माझ्यासोबत राहणारच आहेत किंवा आई वडिलांना चांगले होते तर माझे छान राहणारच आहेत. आता असं काही नाही. आई वडिलांचे केस चांगले असले तरी तुम्हाला टक्कल पडू शकतो आणि वडिलांना टक्कल पडलेलं असेल तर तुम्हाला 10 वर्ष लवकर पडणार आहे. बर. कारण तुम्ही काळजी नाही घेत आहात. ओके. वडिलांच्या वयाला पडलं तर इट्स ओके, पण तुम्हाला जर 10-15 वर्ष लवकर पडतंय तर तुम्ही कमीत कमी 15 वर्ष डिले तर करू शकता काळजी घेऊन. आजकाल आपण ती काळजीच घेत नाही. वडिलांचे केस कधी पांढरे झाले आणि आपले कधी होऊ लागले, एवढं क्रॉस चेक केलं प्रत्येकाने घरच्या घरी तरी याचं उत्तर मिळायला लागेल. बरोबर. यालाच जोडून माझा एक प्रश्न आहे. मित्रांमध्ये चर्चा होत असताना कधी काही मित्र म्हणतात की केस आनुवंशिक, म्हणजे आई वडिलांकडून तुमच्याकडे येतात, कोणी म्हणतात की मामाकडून येतात, म्हणजे ते आईच्या जीन मधनं जास्त आलेलं असतं. काय याच्यातलं सत्य नक्की? दोन्ही आहे. त्याच्यात पितृष भाव आयुर्वेदाने जास्त सांगितलेले आहेत. अस्थि हे आपल्याला पित्याकडून म्हणजे वडिलाकडून येत असतात, त्यामुळे एकतर वडिलांची फॅमिली बऱ्याचदा डॉमिनेटिंग असते आणि अगदीच नाही झालं तर मग मामांकडच्या पॅटर्न सुद्धा आपण कधी कधी फॉलो करत असतो. अच्छा. या दोन्हीमध्ये सुद्धा मी आत्ता म्हटलं तसं वडिलांचे समजा वयाच्या 45व्या वर्षी नॅचरली त्यांना टक्कल पडलेलं आहे, ओके, म्हणून काही विद्यार्थी आता 25ला टक्कल पडलं तरी ऍक्सेप्ट करतात आणि पुढे जातात कारण काहीच होणार नाहीये. पण तुम्ही 25चा 45 पर्यंत प्रोलॉंग करू शकता ना. 25 पडतायत ही विकृती आहे, 45 मध्ये पडणं ही प्रकृती आहे. प्रकृती आणि विकृतीतला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. आपण कमीत कमी आपल्या प्रकृतीनुसार जाऊ ना. प्रत्येक जण मरणारच आहे म्हणून काय डायरेक्ट मरण्यासाठीच तयार व्हायचं का? मरणार प्रत्येक जणच आहोत. काही प्रयत्न करायचे असतील तर जगण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि असंही जगायचं आणि तसंही जगायचं तर उत्तम जगलं पाहिजे, सुंदर जगलं पाहिजे. क्या बात आहे. महिलांच्या केसांकडे मला आता यायचं आहे, कारण शक्यतो आपल्याकडे महिलांचे लांब केस असतात आणि त्या फार काळजी घेतात आणि त्यांचा एक तो आठवड्यातला एक दिवस कार्यक्रमच असतो. तर खूप काळजी घेतात. महिलांचे जे अदरवाईज इतर आजार आहेत, PCOD असेल, PCOS असेल, तर हे त्रास असणाऱ्या महिलांनी केसांची काय विशेष काळजी घेतली पाहिजे आणि त्याचा काय काय परिणाम होतो केसांच्या आरोग्यावर? कसं होतं, स्त्रीचं मुळात आरोग्यच गर्भाशयामध्ये दडलेलं आहे. देवाने जर आपल्याला आणि महिलांना जर कुठला एक वेगळा अवयव दिलेला असेल तर महिलांना गर्भाशय हे एक्स्ट्रा अवयव दिलेला आहे. बरोबर. आणि तो वेगळा आहे. त्यामुळे ज्या स्त्रीचं गर्भाशयाचं आरोग्य उत्तम त्या स्त्रीचं ओव्हरऑल पूर्ण शरीराचं आरोग्य उत्तम राहतं आणि म्हणून तिला PCOD झालंय, PCOS झालंय, कष्टार्थ असेल, अनार्थ असेल किंवा पाळीच्या कुठल्याही रक्तप्रदरापासून कुठल्याही तक्रारी असतील, हेवी ब्लिडिंग होत असेल तरी सुद्धा रक्त खूप जायला लागतं आणि रक्त जायला लागलं की मग आपोआपच थकवा जाणवायला लागतो, कंबर दुखायला लागते, पाठ दुखायला लागते आणि मग केस पण गळायला लागतात. न्यूट्रिशन मॅटर करतं ना, पूर्ण बॉडीतलं न्यूट्रिशन त्यांचं हॅम्पर होतंय. पूर्वीच्या काळी ओटी कशाने भरायचे? खजूर, खारीक, खोबरं आणि गूळ. बरोबर. हे ओटीचं सामान होतं. स्त्रियांचं ओटीचं जे सामान होतं ते त्यांचं हक्काचं न्यूट्रिशन होतं, ते त्यांच्या गर्भाशयाचं न्यूट्रिशन आहे. प्रत्येक स्त्रीने जर खारीक, खोबरं, गूळ, खजूर, मनुके या गोष्टी रोज खायला सुरुवात केल्या तर त्यांचं केस गळणंही थांबतं आणि पाळीच्या तक्रारी दूर होतात.
कंबरदुखी पाठदुखी मागे लागत नाही आणि म्हणून त्याच्याकडे जास्त फोकस केला पाहिजे. आपल्या कल्चरमधलं आयुर्वेद कल्चर हा आता ती ओटी भरण्याची जागा सुद्धा रिटर्न गिफ्ट प्लास्टिकच्या डब्याने घेतली. आणि प्रेग्नंट महिलांनी केसांची काय वेगळी विशेष काळजी घेतली? जेव्हा प्रेग्नन्सी असते त्यावेळी 10 ते 12 किलो वजन वाढतं ऑलमोस्ट. त्याच्यात 2 ते 2.5 किलो बेबी वेट असतं. त्या बेबी वेटमध्ये पण बोन क्रिएट होण्यासाठी सगळ्यात जास्त कॅल्शियम ते बेबी मातेच्या आहार रसातून खेचून घेत असतं. त्यामुळे स्त्रीला कॅल्शियम लॉस सुरू होतो आणि त्याच्यामुळे त्याचे केस गळायला लागतात. कारण मी मगाशीच म्हटलं होतं की हाडांपासून केसांची निर्मिती होते असं आयुर्वेद शास्त्र सांगतं आणि मग त्या हाडांना बळकटी मिळतच नाही. बरोबर. आणि म्हणून प्रेग्नन्सी काळामध्ये स्त्रियांनी विशेष कॅल्शियमचे सप्लिमेंट घेतले पाहिजेत किंवा मग आत्ता जे सांगितलेले बघा आपल्याकडे पूर्वी त्या बाळंतीण स्त्रियांना सुद्धा डिंकाचे लाडू वगैरे दिले जायचे, हळीवाचे लाडू खायला दिले जायचे. त्याच्या पाठीमागचंही शास्त्र हेच होतं. खारी खजूर भेटायला येताना लोक 1-1 किलो घेऊन यायचे की आपण आता बाळंतिणीला भेटायला चाललेलो आहोत. मला वाटतं ट्रॅडिशनमध्ये दडलेला आयुर्वेद जर आपण फॉलो केला तर या अशा कित्येक प्रश्नांची उत्तर आपल्याला सहज मिळून जातील. खरं म्हणजे तुम्ही आता जी विथ द प्रूफ म्हणा किंवा अशी जी उदाहरणं देताय किंवा हे सांगताय तर मला ते आठवतं आहे. आता माझ्या बहिणीचं पण 2 वर्षापूर्वी प्रेग्नन्सी झाली, बाळ झालं तिला. तर डॉक्टरांनी काही स्पेसिफिक काळजी घ्यायला सांगितली होती की तुम्ही हे खाऊ नका, हळीवाचे लाडू जरा कमी खा, त्यांनी उष्णता वाढते, हे वाढते, ते वाढते. म्हणजे मॉडर्न सायन्सनी आपल्याला पुढे नेलं आहे नक्की की मागे नेलं आहे हे कळायला काय आजकाल मार्ग राहिलेला नाही आहे. सर आत्ताच सुरू झालंय. 250 वर्षाचं वय आहे त्या शास्त्राचं. रांगतंय, आपलंच बाळ आहे ते रांगतंय थोडंसं. 5000 वर्षाची हिस्ट्री, हे प्रूव्हन शास्त्र आहे, शाश्वत सिद्धांत म्हटलंय त्याला. बरोबर. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही टाइम टेस्टेड आहे. करेक्ट. त्यामुळे काही दिवसानंतर येणार आहेत ते पुन्हा याच मुद्द्यावरती येणार आहेत. वा. आपण तेलांबद्दल बोललो, आवळा आणि या गोष्टींबद्दल बोललो. अजून कुठले आहारात बदल केले पाहिजे जेणेकरून केसांची वाढ चांगली होईल आणि केसांचा पोत सुधारेल? मला पोताकडे पुन्हा यायचं आहे पण हे उत्तर झाल्यावर पोताकडे येऊ आपण. आहारीय द्रव्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आयुर्वेद सांगतो की षड्रसात्मक आहार असला पाहिजे. म्हणजे ताट कसं भरलेलं असलं पाहिजे. पोळी, भाजी, भात, आमटी, लोणचं, पापड, प्रत्येक गोष्ट त्याच्या क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसने पण असली पाहिजे. म्हणजे फक्त आपल्याकडे आता कसं झालेलं आहे की कॅलरीज प्रोटीनमध्येच कॅल्क्युलेट करून डाएट घेतलं जातं. तर तसं नको. तुम्हाला लोणचं जास्त आवडलं म्हणून फक्त लोणचं आणि भाकरीच खाणार का तुम्ही? तर नाही. फक्त ते खाल्लं तर मग इतर घटकांच्या पोषणाचं काय होणार ना. आणि म्हणून मी म्हटलं की आहारामध्ये सुद्धा लोणच्याची जेवढी साईज आहे किंवा जेवढं प्रमाण आहे तेवढंच पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नको. पूर्ण जे शरीर आहे ते घेतलेल्या आहारातून तयार होत असतं. एक्स अमाऊंटचं फूड समजा तुम्ही घेताय तर त्याची विभागणी शरीर करताना मेंदूचं काम किती आहे, पोटाचं काम किती आहे, लिव्हरचं काम किती आहे, किडनीचं काम किती आहे, या सगळ्यांना देणार आहे. तुम्ही असं इमॅजिन करा की इथे जर राष्ट्रपती आले पुण्यामध्ये आणि तुमच्याकडे 1-2000च पोलिसांची फोर्स आहे तर तुम्ही जास्तीत जास्त फोर्स कोणत्या रूटवरती लावाल? जिथनं राष्ट्रपती जाणार आहेत. बरोबर. मग जी लोक IT फील्डमध्ये आहेत, जी लोक अशी छान बौद्धिक काम करतायत, पॉडकास्ट वगैरे करतायत किंवा एडिटिंग करतायत, छान एडिटिंग करणाऱ्यांना पण किती बौद्धिक कौशल्य आहे ना. मग जिथे बौद्धिक कौशल्य वापरायचं आहे तिथं तुम्ही एक्स अमाऊंटचं फूड दिल्यानंतर बॉडी विचार करताना सगळ्यात जास्त न्यूट्रिशन कोणाकडे पाठवणार? तिकडेच, मेंदूकडे. मग कोणाचं काढून घेणार? इतर अवयव. म्हणजे नगरसेवकाची आज सिक्युरिटी काढून घ्या, असलं काय नसलं काय काही फरक पडत नाही. ज्या चौकात कोणी जाणार नाही तिथली सिक्युरिटी काढून घ्यायची. तसं केस मग असले काय आणि नसले काय, जेव्हा न्यूट्रिशनची हायरकी लावण्याची वेळ येते तेव्हा पहिलं न्यूट्रिशन हॅम्पर केसांचं होतं. जम्मू काश्मीर आहे ना तुमचं ते, बॉर्डरवरती आहे ना सर. पहिला हल्ला तिथेच होतो आणि त्यामुळे पहिले केस तिथून गळायला लागतात. आणि म्हणून न्यूट्रिशन ताट हे भरलेलं असलं पाहिजे. मेंदूचं न्यूट्रिशन पूर्ण झालं, लिव्हरचं झालं, स्प्लिनचं झालं, किडनीचं झालं की मग शिल्लक राहिलेलं न्यूट्रिशन केसांकडे येणार आहे. त्यामुळे ज्यांचे केस गळत आहेत त्यांनी लक्षात ठेवा की तुमचं ताट षड्रसात्मक असलं पाहिजे आणि भरलेलं ताट असलं पाहिजे, वेळेत जेवलं पाहिजे. क्या बात आहे. केस हे फक्त केस नाही आहेत, भविष्यात येणाऱ्या मोठ्या आजाराचं ते एक द्योतक आहे, ते लक्षण आहे, बॉर्डरवरचं आहे ना ते. बरोबर. ते इंडिकेट करतंय, इंडिकेशन आहेत ते. मगाशी तुम्ही जे शिरोधारा सांगितली त्याच्यात काय काय होते? एक तेलाची तेलधारा, तक्रधारा आणि क्वाथधारा. ओके. तर
याच्यासोबत अजून कुठल्या वेगळ्या वेगळ्या टेक्निक्स आहेत, म्हणजे नाकात तेल घालणे असेल, त्याला आपण अगदी त्याला नस्य म्हटलं जातं. खालित्य पालित्यवर तेल याचं नस्य तर आपल्याकडे खूप चालतं. आणि रोज 2-2 थेंब आपल्या गाईत्व ग्राममध्ये पण एक नस्य आपण तयार करतो गोशाळेतून, आपल्या शुद्ध तुपाचं ते नस्य, साजूक तुपाचं ते सुद्धा 2-2 थेंब नस्य आपण केलं. नासा ही शीर्षोद्वारम म्हटलेलं आहे ना, डायरेक्ट न्यूट्रिशन देण्याची ती सोय आहे, त्यामुळे पटकन न्यूट्रिशन मिळत राहतं. मग कर्णपुरण आहे, स्नेहनस्वेदन आहे, शिरोभ्यंग आहे, शिरोबस्ती आहे, शिरोपिचू आहे, व्हॉट नॉट. म्हणजे कधी कधी आम्हाला असं वाटतं की किती उपचार दिलेले आहेत ग्रंथामध्ये, आपण फक्त तेल लावणं एवढ्या एकाच गोष्टीवरती चर्चा करतोय, ग्रंथात किती उपचार दिलेले आहेत, ते आपण मॅक्झिमम उपचार केले पाहिजे. क्या बात आहे. थोडं सर तुमच्या अनुभवाकडे यायचंय मला. तुमचा असा एखादा पेशंट की जो सगळीकडे जाऊन वैतागला होता, केस येत नव्हते किंवा त्याची जे काही समस्या असतील, पण केशायुर्वेदकडे आल्यानंतर त्याला खरंच खूप चांगला इफेक्ट मिळेल, असे भरपूर असतील, पण एक लक्षात राहिलेला एखादा? अगदी असे खूप किस्से आहेत आणि खूप अनुभव आहेत. त्याच्यात आमचे एक पेशंटही आहेत. मला खरं तर त्यांनीच सांगितलं की सर तुम्ही कुठे गेलात तरी माझं नाव पण घ्या. ओके, म्हणजे कुमावत साहेब आहेत आमचे आणि खूप छान आहेत. जवळपास 55 वर्ष वय होतं त्यांचं. सगळीकडे फिरले होते, कुठेही म्हणजे तसं यश म्हणाल तसं आलं नव्हतं. आणि ॲट द एज ऑफ 55 बघा तुम्ही, म्हणजे या एज ग्रुपमध्ये सुद्धा त्यांचा पूर्ण ॲलोपेशिया होता. अगदी ते मोजायचे केस त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सुद्धा आपल्याला सांगितलं. त्यांनी छान मुलाखती दिली आपल्याला. आणि आपली पूर्ण ट्रीटमेंट झाल्यानंतर म्हणजे टेस्टिंग झालं, ट्रीटमेंट झाली आणि तुम्ही आता फोटोज पण बघाल त्यांचे बिफोर आफ्टरचे, तुम्हाला ओळखूही येणार नाही एवढंच सुंदर. म्हणजे ते विग वापरायचे स्वतः आणि ते विग बंद झालं. सर हेअरमध्ये ट्रीटमेंट करणं हे पेशंटपेक्षा खूप असं आत्मसमाधानाचं आहे. ते एक सॅटिस्फॅक्शन देतं. कारण मध्यंतरी मी काही न्यूज वाचल्या होत्या की केस गळतायत म्हणून एका कलाकाराने आत्महत्या केली. खूप कलाकारांमध्ये तर मग अगदी हेअर ट्रान्सप्लांट करून घेऊ का, हे करू का, ते करू का, ते रेस्टलेस झालेले असतात. केस गळणं ही आपल्याला वाटते तेवढी छोटी समस्या नाही आहे, ती खूप मोठी समस्या आहे. ती एवढी मोठी समस्या आहे की घराघरातले जे टॉयलेट ब्लॉक्स आहेत ना, ते ब्लॉक पण कशामुळे होत असतील तर सगळ्यात जास्त केस गळतात आणि तिथे जाऊन अडकतात म्हणून ब्लॉक होतात. बापरे. म्हणजे क्लिनिंग पर्यंतची बघा वैश्विक समस्या आहेत. एखाद्या सोसायटीचे सुद्धा जे ड्रेनेज ब्लॉक होतात ना, त्याचं सुद्धा मेन कारण केसच सापडतं. कोणत्याही त्या प्लंबरला विचारा क्लीन करायला गेल्यानंतर की बाबा तुला सगळ्यात जास्त तिथून काय क्लीन करून घ्यावं लागलं. म्हणजे किती मोठी समस्या असू शकते ती, इथून एका छोट्या गोष्टीतून सुरू झालेली. इंटरेस्टिंग असेच एक दुसरे पेशंट होते, लोहगावचेच होते आपल्या, आणि गुंटामंत्री होते, मस्त हातामध्ये सोनं, गळ्यात सोनं, असे मस्तपैकी आले, एकदम गाववाले, आणि सुंदर बायको सोबत होती एकदम. आल्यानंतर ते म्हटले की बघा याचे केस गळतायत, ते तुमच्याकडे टेस्टिंग वगैरे होतं असं ऐकलं होतं, बघा काय करता येईल का. मग पेशंटला मी सांगितलं, बघितलं त्यांना आणि माहिती दिली की इथं शेजारी आमची लॅब आहे, ॲनालिसिस होईल, फोटोग्राफी होईल, सॅम्पल कलेक्शन होईल, टेस्टिंग होईल. आणि मी आपला क्रम सांगत होतो. नुकतीच माझी सुरुवात होती, तुम्ही म्हटलात तसं ते दिवस मला एकदम आठवले. आणि त्यांनी पण इशाऱ्याने खुणवलं की जावा, पैशाची काही काळजी करू नका, तुम्ही असेल ते टेस्टिंग सगळं पूर्ण करून घ्या. आणि आता VIP आहेत, समोर बसलेले आहेत, काहीतरी गप्पा मारल्या पाहिजेत म्हणून मी त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. आणि नुकतीच माझी सुरुवात होती म्हणून मी म्हटलं की सर मला खूप छान वाटलं एवढ्या लवकर तुम्ही टेस्टिंगला तयार झालात. आजकाल कोणी असं केसांचं टेस्टिंग नवीन आहे ना, कोणी लवकर तयार होत नाही. इथं काय ठेवलं होतं ते त्यांनी सगळं इकडं सारलं एकदाचं तोंडातलं आणि म्हटले ते बाकीचं काय सांगू नका, उद्यापासून ताटात जेवणाच्या येणारा केस बंद झाला पाहिजे. कोणाची काय समजते, कोणाची काय समजते, कोणाच्या काय गमती असतात. आणि त्याला ते किती सुंदर आहे, त्याचे केस किती गळतात याच्याशी काय घेणं देणं नव्हतं. जेवणाच्या ताटात येणारा केस बंद झाला पाहिजे एवढाच फोकस होता आणि तीच इच्छा होती. जळगावच्या भागात मी असंच एका ठिकाणी व्याख्यान देत होतो. हा एक किस्सा मी पूर्वी पण खरं सांगितलेला आहे. पण व्याख्यान झालं आणि संपल्यानंतर एक महिला जातच नव्हती. तिला मला भेटायचंच होतं. बरं गडबड असते, व्यासपीठावरची मान्यवर असतात, ते उतरल्याशिवाय तुम्ही निघू शकत नाही, कोणीतरी काहीतरी विचारत असतं. ती बिचारी अर्धा तास कोपऱ्यात थांबली, पण ती म्हणायची की नाही सर मला तुम्हाला भेटूनच जायचं. फायनली 2 मिनिट काढले. म्हटलं बोला ताई, काही तुमची शंका आहे का, काय विचारायचं आहे? हो म्हटले, मी अर्धा तास झालं तुमच्यासाठी थांबले, माझे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हटलं काय प्रश्न आहे आपला? नाही म्हटलं तुम्ही ते टेस्टिंग करता, तुमच्याकडे टेस्टिंग वगैरे मी ऐकलं तुमच्या व्याख्यानात. म्हटलं हो, कोणतं टेस्टिंग करायचं आहे का? हो, ते आजकाल ना यांच्या शर्टावरती रोज 2-3 नवीन केस येतात, ते जरा टेस्ट करून सांगाच कोणाचे आहेत ते.
तर एवढे मजेशीर किस्से असतात ना आमच्याकडे की काय आम्हाला कधी कधी विचार करावा लागतो की अच्छा आता आपण लिमिटेड टेस्टिंग करून दिलं पाहिजे बरं का. सर असे खूप क्लायंट्स मिळतील तुम्हाला, तुम्ही फक्त एकदा ॲडव्हर्टाईज टाका. असं केसांच्या पोताकडे मला यायचं आहे. माझा जो ज्यांच्याकडे मी सलूनमध्ये जातो तर ते मला सांगते तुमचे केस दाट आहेत आणि थोडेसे जाड आहेत. तर काय काय पोत असतात केसांचे आणि पोतावरून ठरतं का की हे केस किती राहतील आणि किती गळतील? प्रत्येक आपल्या हेअरची एक थिकनेस असते आणि एक पोरेसिटी असते. तर त्या पोरेसिटी वरती आपल्या केसांचा पोत ठरत असतो. बरं. म्हणजे तुम्ही एक जाहिरात बघितली असेल बघा, त्या जाहिरातीमध्ये क्या आपके बाल डॅमेज्ड है असं विचारलं जातं. मग पाण्याच्या एका टबवरती ते केस सोडले जातात. मग डॅमेज्ड असतील तर ते पाण्यात बुडतात आणि ते डॅमेज नसतील तर पाण्यावरती तरंगतात. या टेस्टचं नाव आहे पोरोसिटी टेस्ट आणि आयुर्वेदात या टेस्टचं नाव आहे सामता परीक्षण. म्हणजे बघा आयुर्वेदातल्या एका छोट्याशा सूत्रावरती $1 बिलियन जाहिरात केली गेली आणि त्याच्यावरती तेवढा $1 ट्रिलियन पुढे तो शॅम्पूचा सेल पण झाला. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या रूटमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला आयुर्वेदाच्या जाहिराती बघायला मिळतील. आज मध्यंतरी फेअर अँड लवलीमध्ये सुद्धा कुमकुमादी तेल आलं होतं. निव्या क्रीममध्ये सुद्धा ज्येष्ठमधाचा अर्क आला. साधा चहा आला की त्याच्यामध्ये त्रिफळ आला. तुम्ही फक्त ऑब्झर्व करायला सुरुवात करा. प्रत्येकाला सेलिंग पॉईंट म्हणून आयुर्वेद पाहिजे. त्याला तो अटॅचच करतो कारण आयुर्वेदामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे. तर एक छोटीशी जाहिरात होती सामता निरामता परीक्षणची टेस्ट, त्याचं एवढं मोठं झालं, त्याच्यावरून केसांचा पोत ठरतो आणि मग त्यांचं सोल्युशन लावलं, केमिकल लावलं की आता तुमचे केस डॅमेज फ्री झालेत, केसांचा पोत छान झालाय म्हणतात आणि अगदी मोती त्या केसांमध्ये ओवून ते दाखवतात. तर हे सगळं काय, तर हे हेअरच्या पोरेसिटीवरती ठरत आहे. तर जास्त मी याच्यावरती एक कोलकाताला वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेसला एक पेपर पण प्रेझेंट केला होता आणि हेअर पोरेसिटी जास्त असेल तर आपल्याला हायेस्ट विस्कस ऑइल वापरावं लागतं आणि हेअर पोरेसिटी कमी असेल तर आपल्याला लोएस्ट विस्कस ऑइल वापरावं लागतं. आता तुम्ही ऑइलची विस्कोसिटी हा एक कन्सेप्ट अंडरस्टँड करून बघा, तुमच्या लगेच मला काय म्हणायचं ते लक्षात येईल. म्हणजे आपण आपल्या तेलाची निवड कोणती केली पाहिजे घरच्या घरी पण आपण ठरवू शकतो. समजा जास्मिनचं तेल आहे, चिपचिपा रहित एकदम, आपण बघतो पाणी लावल्यासारखं आपल्याला वाटत राहतं. बरोबर. त्याच्या पुढे एक टप्पा गेलो आपण तर कोकोनट ऑइल आहे, त्याच्या पुढे थोडं विस्कस गेलं तर तिळ तेल आहे, त्याच्यापेक्षा विस्कस चिकट बघितलं तर शेंगदाणा तेल आहे, त्याच्यापेक्षा चिकट एरंडेल तेल आहे. बरोबर. म्हणजे विस्कोसिटी बघितली तुम्ही तर ते जास्मिन ऑइल पासून, कोकोनट ऑइल पासून, तिळ तेलापासून, बदाम तेलापासून, पुढे शेंगदाणा तेलापासून ते एरंडेल तेलापर्यंत असं तो चिकटपणा वाढत जातोय. आपले केस जेवढे ड्राय असतील तेवढे आपण हायेस्ट विस्कस ऑइल वापरलं पाहिजे आणि जेवढे केस ऑइली असतील, खूप जणांचा हा प्रश्न असतो ना, आमचं डोकं ऑलरेडीच ऑइली आहे, करेक्ट, स्काल्पच ऑइल आहे, त्यांनी लोएस्ट विस्कस ऑइल वापरलं पाहिजे. ऑइल हा विस्कोसिटीवरती डिपेंड आहे आणि विस्कोसिटीवरती केसांचा पोत डिपेंड असतो आणि तो पोत स्ट्रेंथ टेस्टने कॅल्क्युलेट करता येतो, पोरेसिटी टेस्टने कॅल्क्युलेट करता येतो, हेअरच्या थिकनेस टेस्टने कॅल्क्युलेट करता येतो आणि सप्तधातू टेस्टने कॅल्क्युलेट करता येतो. म्हणजे तुम्हाला गंमत माहिती आहे का की केस फक्त वृक्ष वाटत असतील तर रसधातूचा क्षय असतो. बरं. केसांमध्ये जीवच नसेल, पेशंट येऊन सांगतो की बेजान बाल है, बालों में कुछ जान ही नहीं है, तर तो रक्तक्षय आहे. केसांची जाडी कमी झालेली असेल तर तो मांसक्षय आहे. केसांमध्ये नॅचरल ऑइलिंग नसेल तर तो मेदक्षय आहे. केस मधूनच तुटत असतील तर तो अस्थिक्षय आहे. बालों को अंदर से पोषण की जरूरत है हे असेल तर तो मज्जाक्षय आहे आणि नवीन केस येत नसतील तर तो शुक्रक्षय आहे. बरं. त्यामुळे शुक्रधातूचं काम आपल्या शरीरातल्या फक्त मुलं तयार करणं किंवा बच्चे पैदा करणं नाहीये, बाल बच्चे पैदा करणं आहे. सही आहे. तर ते केसांनाही निर्माण करण्याचं काम तर शुक्रधातूच आहे. अदरवाईज मग त्याचं शुक्राचं फंक्शन कधी सुरू झालं, वयाच्या 18-19व्या वर्षापासून. बरोबर. त्याच्या आधी पण तो काम करतच होता ना. बरोबर. आणि जेव्हा शुक्रधातू संपणार आहे, एक आपण म्हणूयात की पुरुषांमध्ये 50-60व्या वर्षी संपतोय असं आपल्याला, त्याच्यानंतर पण तो आहेच आहे ना. बरोबर. तो कंटिन्युअसली काम करतो. फक्त प्रत्येक धातूचे केस पण वेगवेगळे येतात. पूर्ण शरीरावरती येणारे केस रसधातूचे आहेत. केस उपटल्यानंतर रक्त येत असेल तर ते रक्तधातूचं आहे. ओरिजिन इन्सर्शन नुसार केस जात असतील तर ते मांसधातूचे. बर. जिथे मेद जास्त असतो तेवढे केस कमी असतात. करेक्ट. बघा तुम्ही कधी पण. ओके. जेवढे फॅटी लोक तेवढे हेअर कमी, महिलांमध्ये विशेषतः हे बघायला मिळतं. त्यामुळे इन्स्टंट वेट गेन, इन्स्टंट वेट लॉस लीड्स टू हेअर फॉल. हेअर फॉल होतोच.
अस्थिधातू चांगला असला की केस वाढायला लागतात. डोक्यावरचे केस अस्थिधातूचे असतात. पापण्यांचे भुवयांचे केस हे मज्जाधातूचे असतात. आणि दाढी मिशांचे केस, काखेतले जांघेतले केस, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप झाल्यानंतर आलेले केस हे शुक्रधातूचे असतात. म्हणजे आपल्या शरीरातले केस सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणाचे, वेगवेगळ्या अवयवांचे आहेत. बरं, थोडं शॅम्पूकडे यायचं आहे मला आता. अगदी शॅम्पूच्या ॲडमध्ये सर्रास ते एकदम छाती ठोकपणे काही गोष्टी सांगतात की हा शॅम्पू तुमचे केस तर क्लीन करतो, स्काल्पला पण हे करतो आणि प्लस नवीन केस येण्यासाठी किंवा आहे ते केस पुन्हा तिथे घट्ट करायला तो मदत करतो. किती तथ्य असतं याच्यामध्ये आणि शॅम्पू वापरला पाहिजे, जर पाहिजे तर कुठला वापरला पाहिजे? तुम्हाला कल्पना आहे केश धावण चूर्ण किंवा शॅम्पू याचं वर्णन सुश्रुत संहितेत मिळतं. बरं, की केस धावण करण्यासाठी म्हणजे केस धुण्यासाठी काय काय वापरलं पाहिजे. पूर्वीच्या काळी गावाकडे बघा शिके काही वापरायचे, Correct. आवळा वापरायचे, हिरडा वापरायचे. त्याच्यानंतर तो रिठा म्हणून तुम्ही ऐकला असेल, गावाकडे कपडे धुवायला पण लहानपणी वापरला Correct. जायचा. तर हे रिठा, शिकेकाई, आवळा, सोपेनिफिकेशन हे कंटेंट असणारं जे जे काय असतं, जसं सोडियम लॉरेल सल्फेट आहे तसे नॅचरल इन्ग्रेडियंट असणारे वनस्पती आहेत. त्याच्यामध्ये फेस तयार होतो, केसांचा पोत पण सुधारतो, स्काल्प पण डॅमेज होत नाही. जेवढा महागडा कपडा तुम्ही विकत घेणार आहात, बरोबर, आता खादी ग्रामोद्योगचा तुम्ही वापरताच आहे वेगवेगळ्या पद्धतीने आणि तुम्ही ऐकलं असेल, जेवढा महाग कपडा तुम्ही घेणार आहात त्याला यूज ड्रायक्लीन ओनली असं लिहिलेलं असतं. मग सगळ्यात महाग तर केस आहेत आपले, त्यांना स्वच्छ करताना आपण विचार करायला नको. जेवढा जास्त डिटर्जंट तुम्ही वापरणार किंवा शॅम्पू, जेवढा जास्त फेस येणार, जेवढा जास्त फेस तेवढे कमी केस. बरं, सूत्रच लक्षात ठेवायचं, जेवढा जास्त फेस तेवढे कमी केस. त्यामुळे फेस जास्त येईल असा कुठलाही सोप, शॅम्पू केसांसाठी वापरू नका, कारण त्याच्यामुळे तुमचे केस गळायला लवकर सुरुवात होणार आहेत. शेती म्हणूनच बघा ना, तुम्ही युरिया मिक्सचर वगैरे टाकलं तर पिकाची वाढ लवकर होणार आहे, बरोबर, पण जमिनीचा पोत खराब होणार आहे 100%. आणि हळूहळू पोत खराब झाला की पीक येणार नाही पुढचं. केसांच्या बाबतीत सेम तसंच होतं. जी लोक रोज शॅम्पू करतात किंवा आठवड्याला जास्त शॅम्पू वापरतात, हळूहळू स्काल्प डॅमेज व्हायला लागतो, केसांचं न्यूट्रिशन कमी व्हायला लागतं, केस गळायला लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं पिकायला लागतं. त्या पिकण्याकडेच मला आता यायचं आहे की पांढरे केस होणं आता हे फार कॉमन झालंय. म्हणजे 40 नंतरच्या प्रत्येकाला आजकाल डायबिटीस आहेच. तसं शाळेत जरी गेलो एखाद्या, तरी शाळेतल्या मुलांचे पण केस आजकाल पिकायला लागलेले दिसत आहेत. पूर्वी हे प्रमाण कमी होतं. काय काय फॅक्टर्स आहेत नवीन एक्सटर्नल जे आहेत ते आत्ताच्या राहणीमानातले आहेत की जे केस पिकवण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत, आणि त्याच्या उपायांकडे पुढे जाऊ आपण. एक्सटर्नल फॅक्टरमध्ये सगळ्यात पहिलं केस पिकण्याचं कारण म्हणजे स्ट्रेस. बरं, आता आपण प्रत्येक जण अनवॉन्टेड स्ट्रेस खूप घेतोय. एकतर आपण भूतकाळात जगतो किंवा भविष्यकाळात जगतो, वर्तमानात कोणीच जगत नाही. म्हणून तर स्ट्रेस इज द गॅप बिटवीन एक्सपेक्टेशन्स अँड रियालिटी म्हटलं जातं ना. ते मॅचच कोणी करत नाही. बरोबर. त्या लहान बाळाला पण स्ट्रेस आहे. ते ज्युनियर केजीत गेलेला, सिनियर केजीत गेलेला, ते स्ट्रेस सुरूच झाला त्याचा. बरोबर. एवढं प्रेशराईज केलं जातं, त्याचा इम्पॅक्ट म्हणून केस पिकायला लागतात. केस पिकणं हे वार्धक्याचं लक्षण आहे ना. पूर्वीच्या काळी आपण काय म्हणायचो, केस काय असेच पिकलेत का माझे, म्हणजे तो अनुभव किती संचित आहे त्याचं ते लक्षण होतं. पण अनुभव आता सगळ्यांना लवकर घ्यायचा आहे, प्रत्येक गोष्टीचा लवकर अनुभव घ्यायचा आहे. तर लहान बाळांना सुद्धा कार्बाईडने पिकवलेल्या आंब्यासारखं ते पटकन आई वडिलांना बाहेर काढायचं आहे. मग ते लवकर वार्धक्य त्यांच्यामध्ये येणारच आहे, केस पिकायला लागणारच आहेत. जागरण दुसरं महत्त्वाचं कारण, ते वाढलेलं आहे. मिठाचं वाढलेलं आहारातलं प्रमाण, ते तिसरं महत्त्वाचं कारण, ते केस पिकण्याचं महत्त्वाचं कारण आलेलं आहे. चौथं म्हणजे जास्त शॅम्पू, केमिकल्स वापरून डोक्यावरून आंघोळ करणं. पाचवं म्हणजे तेल न लावणं, न्यूट्रिशन न देणं. सहावं म्हणजे आहारातल्या फळभाज्या, पालेभाज्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. ही महत्त्वाची कारणं जर आपण बघितली तर केस गळण्याची आभ्यंतर आणि बाह्य दोन्ही कारणं आपल्याला लगेच लक्षात येतात. अच्छा. आणि पिकणं सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे पिकण्याची हीच महत्त्वाची कारण आहेत. बरोबर. ज्या टप्प्यात आपल्याला दिसायला लागतं की केस थोडेसे पांढरे व्हायला लागलेत, म्हणजे समजा एखादा 12वीला किंवा फर्स्ट इयरला असणारा मुलगा मुलगी आहे, तर त्याचा पिकण्याचा जो रेट आहे तो कुठल्या गोष्टींनी आपण कमी करू शकतो बाय एनी चान्स? त्याने स्वतः जरी ऑब्झर्व केलं ना तरी त्याच्या लक्षात येतं. 2 दिवस त्याने सलग जागरण करून बघा, 2 मिशांचे केस एक्स्ट्रा पिकलेले असतात. अच्छा. 2 दिवस जागरण केलं तरी, आणि थोडंसं जागरण कमी केलं, वेळेत झोप घेतली की ते केस लगेच ब्लॅक पण होतात, म्हणजे परत रिव्हर्स होत आहेत. म्हणजे आपलं शरीर आपल्या शरीरावरती छोट्या एका केसावरती सुद्धा खूप नियंत्रण करत असतं. तुम्हाला लाखो केस डोक्यावरती म्हणून काही जाणवत नाही, पण त्यातला एक केस जरी मी ओढायला लागलो ना
तरी शरीर ते सोडत नाही. अगदी बरोबर. तिथे प्रतिकार करते, थांबवतंय. ते आपल्या प्रत्येक केसावरती तेवढंच प्रेम करतं. क्वांटिटी जास्त असल्यामुळे आपल्याला जाणवत नाही. शरीराचं आत्म्याचं लक्ष त्याच्याकडे आहेच आहे. आणि म्हणून त्याची रिव्हर्स प्रोसेस पण बॉडीने खूप चांगली दिलेली असते. फक्त आपण ती फॉलो करत नाही, त्याच्याकडे ऑब्झर्व करत नाही, लक्ष देत नाही. ते आपण लक्ष दिलं पाहिजे, ऑब्झर्व केलं पाहिजे. आणि जागरण बिलकुल नाही केलं पाहिजे. वेळेत झोपलं पाहिजे, आहार वेळेत घेतला पाहिजे, वॉटर इनटेक खूप महत्त्वाचं आहे, पाणी वेळेत पिलं पाहिजे. आपला pH वाढत चाललेला आहे, आपण ॲसिडिक कंटेंटकडे शिफ्ट होत चाललेलो आहोत, तर आपण pH मेंटेन करणारं वॉटर घेतलं पाहिजे. ज्यूस मॅक्झिमम बॉडीमध्ये घेतले पाहिजेत. किंवा धण्या जिऱ्याचं पाणी, 1 चमचा धणं 1 चमचा जिरं कुटून बारीक करून रात्रभर भिजत ठेवून रोज सकाळी 1 ग्लास जरी पिलात तरी बॉडीतली हीट निघून जाणार आहे आणि केस पांढरे होण्याचं प्रमाण कमी होणार आहे. केस पांढरं होणं म्हणजे काय? पित्त वाढणं, म्हणजे उष्णता वाढणं. उष्णता कमी करा, केस पांढरे होण्याचं प्रमाण कमी होईल. ओके. हे केस पांढरे व्हायच्या प्रमाणाबद्दलचं उत्तर होतं. ऑलरेडी जे पांढरे झालेत ते काही लोक दावा करतात की आम्ही पुन्हा काळे करून दाखवू, आमच्याकडे असं तेल आहे, याव तेल आहे, ते लावल्यानंतर ओके होतील परत. तर ह्या दाव्यांमध्ये खरंच सत्य आहे आणि मुळात पांढरा झालेला केस पुन्हा काळा होऊ शकतो का? पांढरा झालेला केस नक्की काळा होत असतो परत. त्याच्यासाठी योग्य उपचारांची गरज असते आणि आपलं नक्की काय कमी पडलं आहे, मी तुम्हाला म्हटलं तसं ते शोधून ते उपचार केले गेले पाहिजेत. अदरवाईज एक वयाच्या पुढे म्हणजे 45 नंतर किंवा 60 नंतर हे पांढऱ्याचे काळे करणं हे खूप अवघड जातं. माझ्याकडे एक महिला होत्या, कंबर पाठदुखी त्यांची होती आणि गुडघेदुखी होती. त्याच्यासाठी त्या आल्या होत्या आणि त्यांना औषधं दिली. औषधं दिल्यानंतर त्यांची कंबरदुखी पाठदुखी थांबली. पण 3-4 फॉलोअपला येऊन डॉक्टर माझ्यात काय बदल वाटतं का, डॉक्टर माझ्यात काय बदल वाटतं का, 3-4 वेळा विचारलं आणि मला काही लक्षात नाही आलं. म्हटलं काय बदल झाला? म्हटलं माझ्या पांढरे झालेले केस पण परत काळे झाले. क्या बात आहे. म्हणजे औषधं दिलेली तुम्ही गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखीची, पण पुन्हा मी म्हटलं तसं ती अस्थिवरती जाणारी, हाडांना बळकटी देणारी, न्यूट्रिशन गॅप फिल करणारे आहेत, त्याचा इम्पॅक्ट केसांवरतीही झाला आणि केस पांढऱ्याचे काळे झाले. तर केस मुळातच पांढरे का होत आहेत? तर ते कुठंतरी आपल्या बॉडीतली न्यूट्रिशन डिफिशियन्सी दाखवत असतात. वार्धक्याचं लक्षण म्हणून ते येतात. आपण आपल्या बॉडीला न्यूट्रिशनचा सप्लाय व्यवस्थित सुरू केला की पुन्हा ते काळे होतात. अच्छा. केस पांढरे होणे म्हणजे वार्धक्याचं लक्षण, म्हणजे त्याचा बाकीच्या अवयवांवर पण परिणाम होतोय असं काय बॉडी साईन दाखवते? 100%. मी तुम्हाला म्हटलं ना, आयुर्वेदातली दर्शन परीक्षाच ही केस आणि त्वचा पाहून होते. तुम्ही पुढच्या एखाद्या व्यक्तीचं वय कसं ठरवता? किंवा आज फेसबुकवरती, AI वरती, तुमच्या त्या रेडमीच्या फोनवरती नुसतं तुम्ही सेल्फी ऑन केला तरी तुमचं एज दिसतं. एज कशावरून ठरवलं जातं? तुम्ही केसांना कलर करा आणि रेडमीच्या फोनच्या समोर थांबा, तो बघा तुमचं एज कसं वाढवून दाखवतोय. ओके. केस काळे करण्याचा विषय निघालायचे तर आपण सगळ्यात सोपी मेथड जी आहे डाय, ते आणायचे, फोडायचे. पण एकदा डाय केली की सतत करावी लागते, कारण केस पांढरं होण्याचं प्रमाण वाढतच जातं. करेक्ट. आमचे सर म्हणायचे दारू सोडण्याचं उत्तम वय कोणतं? दारूचा पहिला घोट न पिणं. क्या बात आहे. तसं केस काळे करायचे असतील तर उत्तम काळ कुठला? डायचा पहिला स्ट्रोक न लावणं. अच्छा. फंक्शन आहे, घरात काहीतरी काम आहे, थोडासा पॅच करू, एवढाच डाय करू. एकदा तुम्ही डाय केलीत की तुम्ही त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकलात. अमोनिया फ्री म्हणा, काही म्हणा, डाय हा डायच असतो आणि ते कन्सिस्टंटली मग तुम्हाला वापरावा लागतो. बॉडी सुद्धा आपला जो नॅचरल कलर फॉर्मेशन एजंट आहे तिथला मेलॅनिन आहे, सिक्रिशन बंद करते. जसं किडनी डायलिसिसच्या पेशंटला एकदा तो डायलिसिसवर शिफ्ट झाला की 90 to 99 केसेसमध्ये ते डायलिसिसवरती शिफ्ट व्हावं लागतं. बरोबर. तर परत मग त्याला रिव्हर्स करणं खूप अवघड जातं किंवा होत नाही, कारण किडनी स्वतःहून फंक्शन करणं कमी करते, बंद करायला लागते ना. तसं एकदा तुम्ही डायवर शिफ्ट झालात की मग तो डाएट सतत करावा लागतो आणि बॉडी नॅचरली त्याला ब्लॅक ठेवण्यासाठी जे कॉर्टेक्समध्ये मेलॅनिनचं सिक्रेशन करून कलर होल्ड करणं आहे ते होत नाही. अगदीच नॅचरल हेअर डाय किंवा मेहंदी वापरायला हरकत नाही, पण मी पुन्हा तेच म्हणेल की पहिला घोट न पिणं. तेच मला विचारायचं आहे. अनेक लोक असे आहेत की आता त्यांना ते परत न्यूट्रिशन घ्या आणि मग त्याला तेवढा वेळ नाही घालायचा आहे, तर आयुर्वेदिक डाय आहे का कुठला? मेहंदीमध्ये तुम्ही जटामांसी टाका, निर्गुंडी टाका. निर्गुंडीचा पर्यायी शब्द आहे केशरंजना. बरं. कितीतरी वनस्पती आपल्याकडे केशरंजना या कॅटेगरीत येतात, आपण त्या विसरूनच गेलोय, फक्त मेहंदीच लक्षात ठेवलंय.
निर्गुंडी सुद्धा आहे. पूर्वीच्या काळी बघा आपण ब्लॅक कलर म्हणजे त्या घरातल्या चुलीच्या वरती जो तयार व्हायचा केरोसा त्याला म्हटलं जायचं, काजोळी पण त्याला म्हटलं जातं, त्याच्यातून काढून पण पूर्वीच्या काळी डाय बनवले जायचे. ते नॅचरल डाय आपण वापरले पाहिजेत. पर्याय खूप आहेत. आपल्याकडे काय झालेलं आहे, जाहिरातींचा इम्पॅक्ट एवढा मोठा आहे की आपण पर्यायी गोष्टींकडे बघतच नाही आहे आणि ट्रॅडिशनल गोष्टींकडे पण आपण आता साशंक नजरेनं बघतोय. तर कारण आजी नाही आहे ना, आता आजीच जीन पॅन्टमध्ये, ओके, ती ब्लॅक अँड पायपर लुक घेऊन येते आणि तिला ते भारीच वाटतंय. त्यामुळे ते चेंजेस होत राहणार आहेत. ट्रेंड असतात मार्केटमधले, कधी ब्लॅकचा ट्रेंड असणार आहे, कधी व्हाईटचा ट्रेंड असणार आहे, कधी ब्लॅक अँड व्हाईटचा ट्रेंड असणार आहे. त्या ट्रेंडनुसार आपण गेलं पाहिजे असं मला वाटतंय. पण आयुर्वेदात मात्र या प्रत्येक ट्रेंडचं उत्तर दिलेलं आहे हे मात्र नक्की. म्हणजे रोमसंजनन, पांडुकरण, कृष्णीकरण हे शब्द शास्त्रातले बरं का सर. हां, सुश्रुताचार्यांचे शब्द वापरतोय मी, ज्याच्यात कृष्णीकरण म्हणजे काळं करणं, पांडुकरण म्हणजे पांढरं करणं, म्हणजे काळ्याचं पांढरं करायचं, पांढऱ्याचं काळं करायचं, अशी औषध आणि लेप देऊन ठेवलेले. बापरे, म्हणजे तेव्हाच म्हणजे असं काही नाही, एखाद्याला व्हाईट लुक पण आवडू शकतो ना. आणि मग उगीच अर्धेच काळे असतील, अर्धे पांढरे असतील आणि त्याला पूर्ण पांढरे करायचे असतील तरी आयुर्वेद शास्त्रात त्याचे लेप दिलेले आहेत. किती उत्तम ना. थोडं केसांच्या आजारावर बोलायचं आहे सर मला. केसांचे कुठले कुठले आजार असतात आणि आता प्रॉमिनंटली वाढलेले कुठले कुठले? सर, केसांमध्ये महत्वाचे 5 आजार आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे शास्त्रात जे सांगितले ते खालित्य, पालित्य, दारुणक, अरुणशिका आणि इंद्रलुप्त. त्याला म्हणजे हे संस्कृत वर्ड्स आहेत. सोप्या मराठी भाषेत बोलायचं झालं तर खालित्य म्हणजे केस गळणं, पालित्य म्हणजे केस पिकणं, दारुणक म्हणजे डॅन्ड्रफ जो आता आपण खूप बघतो आणि त्याच्यात स्काल्प डॅन्ड्रफ जास्त झाला तर स्काल्प सोरेसिसमध्ये पण कन्वर्ट होतो. त्यामुळे फुल बॉडी सोरेसिस ज्यांना होत असतो ना, त्यांचं पहिली सुरुवात ही स्काल्प डॅन्ड्रफ पासून होते. आणि म्हणून स्काल्प डॅन्ड्रफला कधीच निग्लेक्ट करायचं नाही. वडाचं झाड असतं की नाही, ते बारीक रोपटं असताना चिमटीत पकडून उचलून फेकून देता येतं. बरोबर. पण वडाचं झाड झालं की मात्र त्याला आता तुम्हाला बुलडोझरच बोलवावं लागणार आहे. सेम तसं आहे. डॅन्ड्रफ छोटा असताना तो ट्रीट करा, नंतर तो स्काल्प सोरेसिस होतो आणि स्काल्प सोरेसिसचं रूपांतर फुल बॉडी सोरेसिसमध्ये होतं. मग मात्र त्याला बरं करणं खूप अवघड आहे. पुढचा आजार म्हणजे अरुणशिका, म्हणजे खवले पडल्यासारखं. अरुणशिका म्हणजे डोक्यामध्ये असे पॅचेस तयार झालेले असतात, क्लस्टर क्रिएट झालेलं असतं डॅन्ड्रफचं. आणि 5वा आणि महत्वाचा आजार म्हणजे इंद्रलुप्त. त्याला सोप्या मराठी भाषेत चाई पडणं असं म्हटलं जातं. किंवा तुम्ही बार्बरकडे ऐकलं पण असेल, चावी लागली तुला. तर त्याचं अगदी मराठी भाषेत बोललं जातं. पण ते चावी अपभ्रंश शब्द आहे चाई या शब्दाचा, आणि चाईचा संस्कृत शब्द आहे इंद्रलुप्त. माझ्याकडे एक पेशंट होता, त्याच्या बरोबर डोक्यावरती केस त्यांचे हळूहळू गेले होते आणि 3-4 फॉलोअप झाले तरी रिझल्टच मिळत नव्हता. मी चिंतेत होतो की रिझल्ट का मिळत नाहीये. मग 5व्या फॉलोअपला आल्यानंतर मी पुन्हा केस टेकिंग घ्यायला सुरुवात केली, खूप हिस्ट्री घेतली. मग जाणवलं की ते जे टॉयलेट कॉमन यूज करत होते तिथलं जे मकडी की जाल आपण म्हणतो ना, कोळ्याचं जाळ, तो उंच असल्यामुळे त्याच्या डोक्यात पडायचं आणि त्याला आयुर्वेदात लुताविष असं म्हटलेलं. आणि ते लुताविष पडून 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 त्याचे तिथल्या भागातले नेमके केस गेले होते. बापरे. एक स्त्री होती, ती अशा दोन्ही बाजूने क्लिप, लोखंडी क्लिप नाहीत का लावत केस जास्त असल्यानंतर, ती लावायची. ती जिथं क्लिप लावायची तिथले केस तिचे गेले होते. एक ॲटोइम्यून डिसीजचा प्रकार आहे. आता मी काही तुम्हाला फोटोज वगैरे पण पाठवेल, त्याच्यात पण तुम्हाला बघायला मिळेल. त्या छोटी 8वी-9वीतली मुलगी पूर्णपणे डोक्यावरचे केस गेले होते, पूर्णपणे. ॲलोपेशिया टोटॅलिस असं म्हटलं जातं. ॲलोपेशिया टोटॅलिस किंवा ॲलोपेशिया युनिव्हर्सॅलिस असे त्याचे वेगवेगळे पर्याय शब्द पण आहेत. आणि मग तुम्ही तो पिक्चर बघितला असेल बघा, अग्निपथ. त्याच्यात संजय दत्तच्या पूर्ण शरीरावरती कुठेच केस नाहीये. तो हा आजार जो मी सांगतोय ते, की कुठेच एकही केस पूर्ण शरीरावरती राहत नाही. तर हे ऑटोइम्यून डिसीजमध्ये पण असं होत असतं. कॅन्सरमध्ये पण पूर्ण डोक्यावरचे किमोथेरपीमध्ये वगैरे केस जातात, ते तुम्ही ऐकलं असेल. तर याच्यामध्ये पूर्ण शरीरावरचे केस जाणं, पॅचेसमध्ये केस जाणं, फक्त डोक्यावरचे केस जाणं आहे, भोयांमधले केस जाणं, पापण्यांचे केस जाणं, त्याला पक्ष्मशात आणि पक्ष्मकोप अशी नावं आयुर्वेदात दिलेली आहेत. त्यानंतर दाढी मिशांवरचे केस जाणं किंवा इथं पॅचेस पडणं, असे इंद्रलुप्ताचेच म्हणजे चाईचेच खूप वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. आणि चाईवर उपाय आहे.
हां, याच्यावरती खूप सुंदर उपाय आहेत. म्हणजे अगदी तुम्ही ते छोटे रील्स पण बघितले असतील. कोणतरी एक लसूण घेतोय आणि घासतोय. तर ते एक प्रकार आहे. म्हणजे त्याच्यासाठी त्रिकटू पण वापरू शकता, लसूण पण वापरू शकता किंवा आजकाल डर्मा रोलर, डर्मा पेन या आधुनिक थेरपीज खूप चांगल्या आहेत. त्याने खूप पटकन रिझल्ट मिळतो. PRP सारखी ट्रीटमेंट आपल्याकडे केली जाते. त्याने पण खूप चांगला मॉडर्नची ट्रीटमेंट आहे, पण आयुर्वेदात रसक्षयजन्य खाल्लीत त्यात ती वापरली जाते. त्याचा पण खूप चांगला रिझल्ट याच्यामध्ये मिळतो. किंवा अगदी हस्तिदंत वगैरे पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी घासून वापरले जायचे. त्याचाही सुंदर म्हणजे तळहातावरती पण केस येतील एवढी त्या हस्तदंती म्हशीची कल्पना आयुर्वेदात दिलेली आहे की तुम्हाला जर हस्तिदंत म्हशी मिळाली तर डोक्यावरती तर केस येतीलच येतील, पण तळहातावरती पण केस येतील. बापरे. केस पांढरे करण्याचे जे लेप दिलेले आहेत सर, त्या लेपांचं वर्णन शास्त्रात असं केलेलं आहे की बगळे सुद्धा काळे होतील. बर. म्हणजे आमचा केशलेप लावला तर बगळे सुद्धा काळे होतील इथपर्यंतचं वर्णन आपल्याला वाचायला मिळतं. त्यातला अतिशयोक्ती अलंकार जरी आपण बाजूला ठेवला तरी सुद्धा त्यांना नक्की काय म्हणायचं हे आपण बघितलं तर हे सगळे उपचार आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळतात. हेअरच्या रूटचे पण डिसऑर्डर्स असतात ॲनाजन, कॅटाजन, टिलोजन फेजनुसार, आणि हेअर शाफ्टचे पण वेगवेगळे डिसऑर्डर्स सांगितलेले, जसे ट्रायकोरोक्झिस इन वजायनाटा म्हणजे एका केसामध्ये दुसरा केस गेलेला असणं, किंवा ट्रायकोरोक्झिस नोड्युझा की तिथे एक मध्ये नोड वाढलेला असतो, किंवा इंटरमिडंट वाईडनिंग म्हणजे अख्खा शाफ्ट असतो आणि तो मध्येच वाढलेला असतो, किंवा पिलिटॉर्शी म्हणजे तो केस आहे तो मधूनच असा ट्विस्ट झालेला असतो आणि तो ओळखता येतो आपल्याला, किंवा तुम्ही तो ड्रेड हेअर म्हणून प्रकार ऐकला असेल, जटा. बरोबर. हा, आपले सगळे नागा साधू वगैरे बघितले की आपल्याला आठवतात, मोठे जटाधारी असतात ते. तर तो जटा सुद्धा ड्रेड हेअर म्हणून आजार आहे. त्या सुद्धा वेळेत ट्रीट केल्या तर त्या बऱ्या करता येतात. त्या पुढं जायला लागलं की मग त्याचं मोठं रूपांतर जटांमध्ये होऊन जातं. तर असे केसांचे खूप छोटे छोटे रूट डिसऑर्डर्स आहेत, शाफ्ट डिसऑर्डर्स आहेत, टिप डिसऑर्डर्स आहेत, स्काल्पच्या एरियानुसार त्याचे डिसऑर्डर्स आहेत. आणि महत्त्वाचे सांगितले तसे हे महत्त्वाचे 5 आजार: गळणं, पिकणं, कोंडा होणं, चाई पडणं आणि अरुणशिका. अच्छा. आत्ता सध्या मार्केटमध्ये हेअर ट्रान्सप्लांटचा फार बोलाबाला आहे. हो, खूप सेलिब्रिटीज पण त्याला एंडोर्स करतात आणि त्याच्यात पण रिझल्ट दिसतात लोकांचे की बुवा आधी नव्हते आणि आता भरपूर केस आहेत. तर हेअर ट्रान्सप्लांट करणं आयुर्वेदानुसार म्हणा किंवा आपल्या मी आताच म्हटलं ना की सुश्रुताचार्यांनी सुद्धा रोमसंजनन हा विधी सांगितलेला आहे. बरं. म्हणजे जिथे केस नाहीयेत तिथं असलेल्या भागातले केस आणून लावून. ओके. हेअर ट्रान्सप्लांटची प्रॉपर प्रोसेस काय सर? हेअर ट्रान्सप्लांटमध्ये काय केलं जातं, आता आपण बघितलं इथे वातज एरिया आहे, हा पित्तज एरिया आहे, हा कफज एरिया आहे. तर उत्पत्ती स्थिती लयानुसार हा उत्पत्तीचा एरिया आहे, हा स्थितीचा आहे आणि हा लयाचा. बरं. मग जिथे उत्पत्ती होणार आहे म्हणजे ज्याच्यात नवीन ग्रोथची कॅपॅसिटी आहे त्या ठिकाणचे हेअर काढले जातात आणि जिथे केस नाही आहेत त्या ठिकाणी लावले जातात. मी पुन्हा शेतीचंच उदाहरण देईल. जसं शेतकरी एखाद्या केलेल्या प्लांटेशनमध्ये, शेतीमध्ये समजा एखाद्या ठिकाणी ऊस उगवून आलेला नसेल तर तो त्याचं बेनं घेऊन येतो एक्स्ट्रा आणि तिथे लावतो, किंवा जिथे जास्त आलेला आहे तिथला कट करतो आणि तिथे लावतो. हीच सेम प्रोसेस आहे. ओके. जिथे आपल्या शरीरामध्ये केस जास्त आहेत तिथले काढायचेत आणि जिथे नाही आहेत तिथं ते लावायचेत. त्याचा सक्सेस रेट 90 to 99% आहे, खूप चांगला आहे. ओके. आणि ज्या केसेसमध्ये आपण औषधांनी केस आणू शकत नाही आहोत अशा केसेसमध्ये हेअर ट्रान्सप्लांट हाच सुंदर आणि बेस्ट पर्याय आहे. त्यामुळे आयुर्वेदात हेअर ट्रान्सप्लांट नाही वगैरे हे विधान चुकीचं आहे. ओके. आपल्याला कसं वाटतं की सर्जरी म्हटलं की आयुर्वेदाचा काही संबंध नाही. ते प्रॉपर मॉडर्न मेडिसिन कडे आपण. तर BAMS या डिग्रीचा लॉंग फॉर्म सुद्धा बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी असा आहे. हो. आणि सर्जरीचे जे फादर आहेत, फादर ऑफ सर्जरी, ते सुश्रुताचार्य आहेत, ज्यांचा मी आता तुम्हाला रेफरन्स देतोय. बरोबर. आणि त्यांनी हेअर ट्रान्सप्लांट सहित सगळ्या विधी वर्णन करून ठेवलेले आहेत. आजकाल डोळ्यांच्या ऑपरेशनची सुद्धा जी मेथोडॉलॉजी वापरली जाते ती पण सुश्रुताचार्यांचीच वापरली जाते. म्हणजे जुनं आहे म्हणून टाकाऊ आहे असं काही नाही. शस्त्र बदलत जातात, यंत्र बदलत जातात. आता पॉडकास्टसाठी कशी माध्यमं बदलत गेलेले आहेत, पण तो विचार बदलत नाहीये. मला असं वाटतं की आपण विचार घेतला पाहिजे. आणि विचार म्हणून तो वैचारिक प्रश्न विचाराल तर जिथं गरज आहे तिथं ट्रान्सप्लांट केलंच पाहिजे. जिथे गरज नाहीये तिथे औषधांनी केस टिकवले पाहिजेत, वाढवले पाहिजेत. क्या बात आहे. मला आयुर्वेदाबद्दल नेहमी असं वाटतं की फॉरेनर्स मानेंगे लेकिन इंडियन्स नाही मानेंगे. ओके. मध्यंतर एक ट्रेंड होता आदिवासी हेअर ऑइल, म्हणजे इतका बोलाबाला होता, फेसबुक ओपन करा ते घोट्यापर्यंत वाढलेले केस वगैरे. तुमचं काय मत आहे आदिवासी हेअर ऑइल बद्दल? कसं आहे की त्या कम्युनिटीत मी स्वतः जाऊन आलो. तिथे फिरून आलो, त्यांना सगळ्यांना भेटून आलो, बघून आलो. तेल चांगलं आहे,
ओके. चांगल्या ठिकाणातून जर तुम्ही त्याचा सोर्स व्यवस्थित चेक करून घेणार असाल तर त्याचा नक्कीच फायदा होतो, कारण खूप वनस्पतींचे कंटेंट्स वापरून ते बनवलं गेलेलं आहे. पण मी परत तुम्हाला म्हटलं तसं, समजा 10 पैकी 4 लोकांना फायदा झाला तर प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण त्या 4 मध्ये असलो पाहिजे. करेक्ट. आपल्याकडे ते लॉटरी सारखं आहे, लकी ड्रॉ सारखं आहे. ते कोणालाच हरण्याची भीती वाटत नाही, पण जिंकण्याचे चान्सेस 2% जरी असले तरी सुद्धा प्रत्येकजण ती लॉटरी खेळत असतो. बरोबर. तसंच ते आहे, काही वेगळं नाहीये. पण तेल म्हणून बघाल आपण तर ते उत्तम आहे. आपल्या प्रकृतीला ते सूट होत असेल तर वापरायला नक्कीच हरकत नाही. बरोबर. त्यामुळे प्रकृती परीक्षण करून जर तेल घेतलं तर अजून चांगलं. बरोबर. नाही, हे माझ्यासाठी हे नवीन होतं आज, की केसांची पण प्रकृती तुम्ही बघितली पाहिजे आणि तुम्ही ते 4-5 तेलं जी सांगितली हो. विस्कोसिटीनुसार. नाहीतर आमच्या घरी पण असंच होतं आधी, की एकच तेल आणलं जायचं सगळ्यांनी तेल सगळ्यांसाठी वापरायचं. तेच. आपण बरोबर. लहानपणापासून तेच करत आलोय. लहानपणापासून तेच. पण हे फार महत्वाचं होतं सर. थोडं शेवटाकडे येतोय आता आपण. खूप छान गप्पा झाल्यात. तर काही बेसिक टिप्स ज्या सगळ्यांना ॲप्लिकेबल आहेत. तुमची प्रकृती कुठली पण असो, पण केसांबाबत ही काळजी तिन्ही प्रकृतीच्या लोकांना कॉमन आहे. मनुष्य प्राणी आहोत आपण. मनुष्य बनायला लागलोय म्हणून आजार वाढायला लागलेत. प्राणी बनलं पाहिजे. बर. हा, त्यामुळे सगळ्यांना सल्ला, तुम्ही म्हटलात ना सगळ्यांना लागू होईल असा सल्ला द्या. हा. तर सगळ्यांना लागू होईल असा सल्ला म्हणजे प्राणी बना. बर. तहान लागली की पाणी प्या, जेवण भूक लागली तरच करा, हा. खाऊ की नको खाऊ असं वाटलं तर न खाणंच चांगलं, ओके. आणि टॉयलेटला जाऊ की नको जाऊ असं वाटत असेल तर जाणंच चांगलं. म्हणजे इनपुट कमी करा, आउटपुट व्यवस्थित ठेवा, बॉडीला डिटॉक्सिफिकेशन नेहमी करत राहा, ओके. स्ट्रेस घेऊ नका, रात्री लवकर झोपा, 7 नंतर म्हणजे सूर्यास्तानंतर शक्यतो काही खाऊ नका, ओके. लिक्विड डाएट घेऊ शकता किंवा अगदीच वाटलं तर हलका आहार घेऊ शकता. पण जगातला कुठलाही प्राणी सूर्यास्तानंतर जेवण शोधत जात नाही, खात नाही, पित नाही. आपण प्राणी बनलं पाहिजे. कोणीही पाण्याची बाटली घेऊन पण फिरत नाही. पाणवठ्यावरती तहान लागल्यानंतरच जाऊन पाणी शोधतात आणि पितात. आपण जे आजार वाढवलेले आहेत ना, ते आपण आजार मनुष्य प्राणी बनण्याच्या नादात आपण धड प्राणी पण राहिलो नाही आणि मनुष्य पण राहिलो नाही, आणि मग आपण स्ट्रेस जास्त घ्यायला लागलो, आणि स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू युअर हेअर फॉल. त्यामुळे अगदीच आहार आणि विहाराचे नियम पाळता येत नसतील तरी चालेल, चिंता करू नका, स्ट्रेस घेऊ नका, तरीसुद्धा तुमचे आहेत ते केस गळणार आहेत. नाहीतर मग काळजी करून पुन्हा आहेत ते केस पण गळायला लागणार. बरोबर. कारण केस गळतात त्याची काळजी पुन्हा सुरू होते आपल्याला. त्यामुळे स्ट्रेस फ्री राहिलं पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे, सुंदर राहिलं पाहिजे. केसांना एक सुंदर पत्र लिहिलं पाहिजे, रोज त्यांची काळजी घेतली पाहिजे की मी आहे, माझं तुमच्याकडे लक्ष आहे. कोणालाही तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्ही पत्र लिहिलं, त्याला तुम्ही काळजी घेताय एवढं जरी सांगितलं तरी त्याला भारी वाटायला लागतं. आजारी पडलेल्या व्यक्तीला काय लागतो? औषधं तर लागतातच लागतात, सोबत प्रेम लागतं, एक उभारी लागते, ती मिळाली, स्नेह लागतं. तुम्ही पत्र कसं लिहिता? सस्नेह नमस्कार, विनंती विशेष, का सवृक्ष नमस्कार? नाही ना, म्हणजे सप्रेम नमस्कारात सुद्धा सस्नेह नमस्कार आहे ना. बरोबर. आणि तो आपल्या स्नेहीला म्हणजे आपल्या प्रिय लोकांनाच आपण तो लिहितो ना. अगदी बरोबर. त्यामुळे पुन्हा स्नेह तो तिथे असला पाहिजे. बरोबर. संबंध जोडायचे असतील तर स्नेह लागतो, संबंध तोडायचे असतील तर वृक्षता. नात्यात वृक्षता आली की संबंध तुटतात, नात्यात स्नेह आला की संबंध वाढतात. त्वचेचा आणि केसांचा घनिष्ठ संबंध आहे, तो वाढवायचा असेल तर तिथे 4-4 थेंब तेल रोज. वा, क्या बात आहे. 4-4 थेंब रोज हा आपण समअप करूया या पॉडकास्टचा. तर खूप मजा आली. मला ऍक्च्युली पॉडकास्ट सुरू करताना वाटलं होतं की आजचा खूप सिरियस टॉक होईल, कारण केस हा सध्याचा कळीचा मुद्दा झालाय, सिरियस विषय झालाय. पण ज्या पद्धतीने तुम्ही उत्तरं दिली, अक्षरशः हसवलत काही ठिकाणी आणि अंतर्मुख व्हायला भाग पाडलं. तर खूप खूप धन्यवाद सर. तुम्हाला सारखं आम्ही बोलवणारच आहोत, त्रास देणारच आहोत. आणि सगळ्या आमच्या पॉडकास्टच्या पोस्टमनच्या व्ह्युअर्सतर्फे तुमचं खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया. मंडळी, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. पोस्टमनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडलं की सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. भेटत राहूया. कळावे, तुमचा पोस्टमन सर्वेश.